नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ओ स्पर्धा परीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आज राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 जी की झाली होती 4 जून 2023ला या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण बघणार आहोत. आपली जी येणारी 6 जुलैची राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे याला तुम्हाला या या प्रश्नपत्रिका विश्लेषणाचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. ओके, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लेक्चरला लाईक करा. ओके, चला तर मग प्रश्नपत्रिका विश्लेषणाला सुरुवात करू. 1 ते 100 प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ओके, आता इतिहासाचे एकूण किती प्रश्न विचारले होते? इतिहासाचे 15 प्रश्न विचारले होते. या 15 प्रश्नाचं थोडक्यात आपण विश्लेषण बघू. चला तर मग पहिला प्रश्न बघू. पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले होते. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता? बघा, 4 नावे दिली आणि त्याच्यापैकी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे म गो रानडे, 2 नंबर आहे डॉक्टर RG भांडारकर, 3 नंबर न्यायमूर्ती KT तेलंग आणि 4 नंबर बापू हरी शिंदे. तर याचं योग्य पर्याय बघा, योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. हे 3 होते, रानडे भांडारकर आणि तेलंग. बघा, पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनची काय केली? स्थापना केली होती. आता ही रमाबाई असोसिएशन कुठं होतं? अमेरिकेला होती. ओके, यांना सल्ला देण्यासाठी आता हे शारदा सदन होतं. शारदा सदनला सल्ला देत होते. शारदा सदनची स्थापना कधी झाली? शारदा सदनची स्थापना 1989 साली केली. कोणी केली? पंडिता रमाबाईंनी केली. आता शारदा सदनच्या अगोदर आर्य महिला समाज स्थापन केला होता. काय? आर्य महिला समाज कधी स्थापन केला होता? 1982 साली. कोणी? पंडिता रमाबाई यांनीच. त्याच्यानंतर हंटर कमिशनला साक्ष दिली होती शिक्षणाविषयी. कधी दिली होती? 1983ला हंटर कमिशनला साक्ष. आणि 1919ला पंडिता रमाबाईंना काय दिलं होतं? कैसरी हिंद दिलं होतं. 1919ला काय दिलं होतं? कैसरी हिंद हा एक पुरस्कार आहे, इंग्रज सरकारने दिला होता. त्यांचे 2 पुस्तकं महत्त्वाची आहेत बघा. कोणती 2 पुस्तकं आहेत? एक आहे स्त्री धर्मनीती. तुम्ही वाटल्यास शॉर्टकटमध्ये एका याच्यावर तुमच्याकडे जर हार्ड कॉपी असेल तर लिहून घ्या, किंवा तुम्हाला एक प्रश्नाचं स्वरूप समजून जाईल. त्याच्यानंतर माझी साक्ष हे त्यांचं आत्मचरित्र आहे. कोणाचं? पंडिता रमाबाईचं. ओके, असा हा प्रश्न होता की सल्लागार मंडळात कोण होतं. बघा, हे 3 पर्याय येतं. बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा काय म्हणतो? इसवी सन 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी दिला? बघा, पर्याय आहेत राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण मेघाजी लोखंडे आणि भाई माधवराव बागल. बघा, याचं योग्य उत्तर आहे फायनल कीनुसार राजश्री शाहू महाराज. बऱ्याच जणाला काय वाटतं? आंबेडकर वाटतं. ओके, पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश केला होता 1918 साली मुंबईतील कोणाला? मुंबईतील कामगारांना. आता कोणी केला होता? तर त्याचं योग्य उत्तर काय? राजश्री शाहू महाराज. बघा, राजश्री शाहू महाराजांच्या बघा आयुष्यातील 1900 बघा ते वेदोक्त प्रकरण होतं बघा 1989 साली घडलेलं. ते एक महत्त्वाचं आहे. 1889 साली घडलेलं. ओके, ते वेदोक्त प्रकरण. त्याच्यानंतर सत्यशोधक समाज. आता सत्यशोधक समाज महात्मा फुलेचा वेगळा आहे आणि यांचा वेगळा आहे. 1911 साली सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती. कोणाच्या प्रेरणेने? शाहू महाराजांच्या प्रेरणेने. त्याचे अध्यक्ष कोण होते? भास्करराव जाधव काय होते? अध्यक्ष होते. त्याच्यानंतर आर्य समाजाची शाखा सुद्धा कोणी सुरू केली होती? यांनीच. आर्य समाज हा वेगळा समाज आहे, 1918 साली सुरू केलेला. ओके, त्याच्यानंतर कुलकर्णी वतने नष्ट केली. कधी केली? 1918 सालीच केली होती. त्याच्यानंतर मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा सुद्धा 1917ला शाहू महाराज यांनीच केला होता. ओके, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज काय करा? सबस्क्राईब करून घ्या. आपलं लेक्चर हे जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही काय करा? लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. बघा, पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो? प्रश्न क्रमांक 3 आहे ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिबा फुलेवरील हल्ल्याचा बचाव
महात्मा फुलेवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला? आता याचं योग्य उत्तर आहे, योग्य उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. काय योग्य उत्तर मी तुम्हाला सांगतो. योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 4 कृष्णाजी भालेराव. कुठं काय आहे त्याला? कृष्णराव भालेकर सुद्धा म्हणलेलं आहे. सॉरी, भालेराव नाही, भालेकर, कृष्णाजी भालेकर. बघा, यांनी काय केलं, ब्राह्मणेतर पत्रकारितेची काय केली, मुहूर्तमेढ रोवली. आणि चिपळूणकर होते ते नेहमी काय करत होते, महात्मा फुले यांवर काय करत होते, टीका करत होते. तर त्यांच्यावर बचाव करण्यासाठी की ते महात्मा ज्योतिराव फुलेने जे काही कार्य केले त्यांच्या समर्थनार्थ काय केलं, कृष्णाजी भालेकर यांनी वृत्तपत्र सुरू केलं होतं. कोणतं वृत्तपत्र होतं ते? बघा, लक्षात घ्या, 1977ला सुरू केलं होतं त्यांनी. कोणतं होतं? त्याचं नाव होतं दीनबंधू. जानेवारी 1977ला दीनबंधू हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. कुठून? पुणे येथून. मात्र 9 मे 1980 साली ते बंद पडलं आणि ते काय झालं, मुंबईमधूनच नाम लोखंडे यांनी काय केलं, हेच दीनबंधू हे वृत्तपत्र काय केलं, सुरू केलं. त्याच्यानंतर 1997ला लोखंडेचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर लक्ष्मण महादेव वाघमारे यांनी 1900 पर्यंत ते वृत्तपत्र सांभाळलं. ओके, 1900 पर्यंत. त्याच्यानंतर 1905 साली ते नंतर बंद पडलं. पण 1905 साली वासुदेव बिर्जे यांनी काय केलं, हे वृत्तपत्र मुंबईवरून सुरू केलं. कोणतं? तेच दीनबंधू वृत्तपत्र. वासुदेव बिर्जे मुंबईवरून सुरू केलं. यांच्या मृत्यूनंतर, वासुदेव बिर्जे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ज्या काही पत्नी होत्या, कोण? तानुबाई बिर्जे. तानुबाई बिर्जे यांनी काय केलं, हे दीनबंधू वृत्तपत्र त्यांनी कंटिन्यू चालू ठेवलं. पहिल्या महिला संपादक कोण होत्या? तानुबाई बिर्जे, पहिल्या महिला संपादक. लक्षात ठेवा, ह्या महाराष्ट्रातील नव्हे तर कुठलच्या, आता भारतातल्या पहिल्या महिला संपादक वृत्तपत्राच्या कोण होत्या? तानुबाई बिर्जे. लक्षात ठेवा. आज आहे काय, ब्राह्मणेतर पत्रकारिते मुहूर्त कोण रवली? कृष्णराव भालेकर यांनी. ओके, पुढचा प्रश्न आहे बघा, प्राचीन भारताच्या इतिहासावर हा प्रश्न आहे. प्राचीन भारताच्या इतिहासावर 2 ते 3 प्रश्न या प्रश्नपत्रिकेत विचारलेले आहे. बघा, मालविकाग्नी मित्र या प्राचीन नाटकात कोणत्या 2 राजघराण्याच्या वैवाहिक संबंधावर काय टाकला, प्रकाश पडतो? आता याचे पर्याय तुम्ही काय करा, प्रश्न बघितला, थोडा व्हिडिओ स्टॉप करायचा आणि पर्याय वाचून घ्यायची आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. मी डायरेक्ट उत्तर सांगतो. बघा, याचं उत्तर आहे शुंग आणि विदर्भ घराणे. बघा, शुंग आणि विदर्भ घराणे हे काय नाटक आहे. हे कोणी लिहिलेलं नाटक आहे? हे नाटक लिहिलेले आहे कालिदास यांनी लिहिलेले. कोणी? कालिदासाचं नाटक आहे मालविकाग्नी मित्र. आता कोण होता? मालविका देशाची राजकुमारी होती. आणि विदिशा देशाचा राजकुमार होता. विदिशा म्हणजे विदर्भ, तर इथलचा राजकुमार होता. यांच्या वैवाहिक संबंधावर, म्हणजे यांच्या प्रेम कहाणी आहे त्यांची, तर त्यांच्या याच्यावर काय कालिदासनं मालविकाग्निमित्र हे नाटक लिहिलेले. ओके, शुंग घराणे जे, या शुंग घराण्याची स्थापना कोणी केलेली आहे? पुष्पमित्र शुंग. लक्षात ठेवा, पुष्पमित्र शुंग यांनी या घराण्याची स्थापना केलेली. ओके, प्राचीन भारताच्या याच्यावर हा एक प्रश्न होता. दुसरा एक विचारलेला होता, प्राचीन भारताच्या इतिहासावर वैदिक काळात व्यापारात विनिमयाचे साधन काय होते? बघा, वैदिक काळात काय होते? निष्क, कृष्णाल आणि शतमान हे काय होते? विनिमयाचे माध्यम होते. एक लक्षात ठेवा, वैदिक काळात गण श्रेणी हे काय नाही, म्हणजे हे नव्हते. काय होतं? पर्याय क्रमांक 1 काय होते? वैदिक काळात व्यापार विनिमयाचे साधन होते. बघा, पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6 काय म्हणतो? सीतू माधवराव पगडी यांच्या मते काय, नाथ पंथातील कोणत्या संतांनी शाह रमझान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली? हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे. तर कोणी इस्लाम धर्माची दीक्षा घेतली? महाराष्ट्रातील एक संत आहे. काय ना, कोणतं नाव धारण करून? शाह रमझान. तर ते कोण आहे? त्यांचं नाव आहे कानिफनाथ यांनी काय केलं होतं? नाथपंथातील कानिफनाथ होते. त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला, इस्लाम धर्माची दीक्षा घेतली आणि शाह रमझान हे नाव धारण केले. ओके, पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 7 विचारला होता. याच्यामध्ये सुरुवातीला सेटमध्ये हिस्ट्रीचे क्वेश्चन आले होते. बघा,
योग्य कर्माने मांडणी करा. असे इसवी सणावर बघा योग्य कर्माने मांडणी करा असे 2 प्रश्न होते इतिहासावर. आता काय काय होतं, आता त्याची कशी मांडणी करा बघा. याचा पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. आता कोणतं, श्वेतपत्रिका. श्वेतपत्रिका कधी, 1933 साली श्वेतपत्रिका. ओके. रॅमसे मॅग्नोनलचा काय जाती निवडा प्रसिद्ध झाल्यानंतर श्वेतपत्रिका काय केली, जाहीर केली. त्याच्यानंतर पुणे करार कधी झाला, पुणे करार 1932 साली महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्या दरम्यान झाला. ओके. त्याच्यानंतर नेहरू अहवाल. नेहरू अहवाल कधीचा आहे, 1928चा. मोतीलाल नेहरू यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला. ओके. त्याच्यानंतर धारासणा सत्याग्रह. धारासणा सत्याग्रह कधीचा आहे, 30चा. ओके. म्हणजे पर्याय क्रमांक 3 1928, त्याच्यानंतर 1930, त्याच्यानंतर 1932 आणि 1933 असं हे कालानुक्रमानुसार लावावं लागेल. महत्त्वाच्या घटना आहेत त्या तुम्हाला माहिती पाहिजे. पुढचा आहे प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 बघू आपण काय म्हणतो. हे कोणाविषयी विधाने आलेली आहेत बघा. वेगवेगळी विधाने दिलेली ते ह्याचं योग्य उत्तर सांगतो. याचं योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी विधाने आहेत. काय काय म्हणतात ते, महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ओके, बजावली. कोणी, बाळशास्त्री जांभेकरांनी. त्यांनी वेगवेगळ्या विषयावर काय केली, पाठ्यपुस्तके लिहिली. बाळशास्त्री जांभे. गणित आणि शास्त्रावर त्यांनी काय केलं, शून्यलब्धी हे महत्त्वाचं पुस्तक आहे. त्यांनी मराठी त्यांचे वेगवेगळे बरेच पुस्तके आहेत, तर ते शून्यलब्धी इथं दिलेले आहे. त्याच्यानंतर केशवराव भवाळकरांनी त्यांचे चरित्र लिहिले. केशवराव भवाळकरांनी कोणाचे चरित्र लिहिले, बाळशास्त्री जांभेकर. बघा पुढं प्रश्न असाच फिरून विचारू शकतात. काय मग शून्यलब्धी हे पुस्तक कोणाचं, बाळशास्त्री जांभेकर ऑनलाईनरमध्ये विचारू शकतात. किंवा केशवराव भवाळकरांनी कोणाचं चरित्र लिहिलं, बाळशास्त्री जांभेकर. किंवा असं विचारताना प्रश्न, बाळशास्त्री जांभेकरांचं चरित्र कोणी लिहिलं, केशवराव भवाळकरांनी लिहिलं. ओके. अशा उलटसुलट प्रश्न विचारू शकतात पुढच्या प्रश्नामध्ये. बघा पुढचा प्रश्न आहे, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कालानुक्रमाने जोड्या लावा. हा एक प्रश्न होता. ह्याचं योग्य उत्तर काय आहे, योग्य उत्तर आहे 2. बघा कोणकोणते, पुणे सार्वजनिक सभा. पुणे सार्वजनिक सभा कधी स्थापन झालेली, 1870ला. त्याच्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885ला स्थापना झालेली. त्याच्यानंतर मद्रास महाजन सभा 1884ला झालेली आहे. त्याच्यानंतर इंडियन असोसिएशन 1876ला झाले. ओके. बघा 1 नंबरला अ 1870, त्याच्यानंतर ड काय 1870च्या नंतर 76, त्याच्यानंतर क तर कोणते 1884 मद्रास महाजन सभा आणि 85ला बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. ओके. असा कालानुक्रम या संघटनांचा विचारला होता. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला. मी तुम्हाला सांगितलं काय, व्हिडिओ स्टॉप करा, पर्याय पूर्ण वाचून घ्या आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ओके. मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगायला होते. व्हिडिओ लेक्चर तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, एवढंच आवर्जून तुम्ही. ओके. आणि आवडला असेल तर मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा ह्याचं योग्य उत्तर सांगतो मी तुम्हाला डायरेक्ट. काय योग्य उत्तर, मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे. हा साबरमती करार झाला होता. कोणी, मोतीलाल नेहरू आणि जयकर यांची एक समितीने काय करायचं, जे मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य आहेत त्यांची काय करायची, निश्चिती करायची. ओके. पुढचा प्रश्न बघू. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. 15 प्रश्न विचारलेले होते, आपण 15 प्रश्न बघणार आहोत इतिहासाचे. बघा 1934 साली 34मध्ये कर्षक संगम, 1934मध्ये कर्षक संगम एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली. ते बघा शेतकरी संघटनेविषयी एकतरी प्रश्न असतो, तर कोणत्या प्रांतात, केरळ प्रांतात. उत्तर काय, केरळ. कोणती, कर्षक संगम ही काय होती, एक शेतकरी संघटना होती. तुम्हाला काय प्रश्न पुढे चुन विचारतात, कर्षक संगमची स्थापना कधी झाली, 1934ला झाली. ओके. ही कुठली संघटना आहे, केरळची. कशा संबंधित, कर्षक संगम, शेतकरी संघटना. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा अशी कोणी केला. बघा दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असे काय केले, कोणी केले. तर काय पर्याय उत्तर आहे त्याचं, पंडित मोतीलाल नेहरू आणि DG तेंडुलकर या दोघांनी काय केलं, दांडी यात्रेचा उल्लेख काय केला, रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असा केला. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 13. बघा आहे, खालीलपैकी विधाने कोणासंदर्भात आहे. तुम्ही काय करा, व्हिडिओ स्टॉप करा, वाचून घ्या पर्याय आणि त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी उत्तर डायरेक्ट सांगतो. काय आहे उत्तर याचं, अकबर. आता काय काय आहे, धर्माची राजकारणापासून फारकत कोणी घेतली, अकबर यांनी केली. ओके. धर्म आणि राजकारण वेगवेगळे अकबरांनी सांगितलं.
सती जाण्यापासून शूर स्त्रियाबाबत अलिप्ततेचे धोरण. बघा, सती जाण्यापासून प्रयत्न अकबराने सुद्धा केले होते. तुम्हाला माहिती आहे 1829 साली राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नांनी काय लॉर्ड बेंटिंग यांनी सतीबंदीचा कायदा केला. पण त्याच्या अगोदरच अकबरानं काय केलं होतं, प्रयत्न केले होते. ओके, त्यासाठी बालविवाह थांबवणे, विधवा विवाहाला उत्तेजन देणे हे अकबरानं कार्य केलं. सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा त्यांनी केला. ओके, कोण? अकबर. महत्त्वाची माहिती. बघा, पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न विचारला होता, खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला, कारण त्याचं कारण विचारलं आहे. बघा, खानदेशात जे काही भिल्ल होते त्यांनी ब्रिटिश राजवटीला विरोध केला आहे, त्याचे कारण. याचं योग्य उत्तर सांगतो मी तुम्हाला. योग्य उत्तर 3 आहे. तिन्ही पण विधाने बरोबर आहे. उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना काय मिळाली? प्रेरणा मिळाली. कुठं उठाव झाले होते? उत्तर भारतात. त्याच्यामुळे सातपुडा पर्वतात जे काही आपले भिल्ल होते त्यांना काय मिळाली? उठाव करण्याची प्रेरणा मिळाली. 1857चा उठाव झाला. याचा फायदा घेऊन कोण? भागोजी नाईक भिल्लांचे नेते होते आणि काजीसिंग नाईक यांनी काय केलं? उठावात सामील झाले 1857मध्ये. भागोजी नाईक आणि काजीसिंग नाईक. आणि काजीसिंग नाईक आणि त्याच्या सहकार्याने काय केलं? सरकारी खजिना आणि पोस्ट जाळले. म्हणून काय झालं? इंग्रजांच्या विरोधात खानदेशातील भिल्ल काय केला त्यांनी? भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे. बघा, खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी काय केलं? होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडले. ॲनी बेझंट यांनी. बघा, कोणते वृत्तपत्र होतं ते होते 2. न्यू इंडिया, कॉमनवेल्थ, बॉम्बे गॅझेट का टेलिग्राफ. याचं पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1 न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ. हे कोणाचे वृत्तपत्र आहेत? हे आहेत ॲनी बेझंट यांचे वृत्तपत्र आहेत. होम रूल चळवळीबद्दलचे विचार त्यांनी काय केले? या वृत्तपत्रातून मांडले. ओके, आपण 15 प्रश्नांचं विश्लेषण बघितलं. यातील पर्यावरण या घटकावरचे 5 प्रश्न बघणार आहोत. 5 प्रश्न विचारण्यात आले होते. चला तर मग पहिला प्रश्न बघू. बघा, पहिला प्रश्न विचारण्यात आला होता, पर्यावरणावर घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते. बरोबर आहे. घातक कचरा टाकला तर जैवविविधता कमी होईल, जनरल स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर नद्यामध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे. हे पण बरोबर आहे. जर वारंवार पूर येत असेल तर वृक्षतोडीमुळे काय त्याला वृक्षतोड कारणीभूत आहे. तिसरं विधान आहे, फ्रान्सिस्को मेडज यांच्या ऊर्जा कार्यामुळे त्यांना अमेझॉन गांधी असे म्हणतात. बघा, या ठिकाणी आयोगानं एका ठिकाणी फसवलेलं आहे. बघा, सूक्ष्म अभ्यास केलेला आहे. बघा, फ्रान्सिस्को मेंडज जे काय आहेत त्यांना अमेझॉन गांधी म्हणतात, हे वाक्य बरोबर आहे. पण ते ऊर्जा क्षेत्रामुळे त्यांचं क्षेत्र चुकीचं दिले. या ठिकाणी पर्यावरण पाहिजे होतं, पर्यावरण. बघा, खूप सूक्ष्मपणे या ठिकाणी इथं चुकवलं. म्हणून या ठिकाणी 3 नंबरचं चुकीचं दिलं. म्हणजे अ आणि ब बरोबर. पर्याय क्रमांक 2च बरोबर आहे. ओके, बघा, या ठिकाणी काय? फ्रान्सिस्को मेंडज म्हणजे ते अमेझॉन येथील जंगलं आहेत त्या ठिकाणी त्यांनी पर्यावरणाशी संबंधित कार्य केलं होतं. ओके, ऊर्जा क्षेत्राचा त्यांचा. पुढचा प्रश्न आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे, मातीतील नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास मुक्त होते. बघा, सायकल आहेत. बघा, नायट्रोजन सायकल आणि क्रेप सायकल वगैरे पण आहेत. पण एक नायट्रोजन सायकल तुम्हाला दरवेळेस नायट्रोजनवर एकतरी प्रश्न विचारलेला असतो, त्यामुळे इथं कन्फ्यूज होऊ शकते. बघा, याचं उत्तर आहे नायट्रोजन ट्रायऑक्साईड. बघा, मातीतील नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास मुक्त होते. जर मातीतील नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास काय मुक्त होते? नायट्रोजन ट्रायऑक्साईड. बघा, NO3 या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकते, त्यामुळे हा डाटा पाठच पाहिजे. तुम्हाला ते सायकल एकदा बघून घ्या तुमच्या ह्याच्यामध्ये, कारण त्याच्यावर रिपीट प्रश्न विचारले जाऊ शकते. बघा, ओझोनवर एक तरी प्रश्न विचारण्याची शक्यता असते. पाठीमागं बी ह्याच्या अगोदर 3 ते 4 वेळेस राज्यसेवेलाच प्रश्न विचारलेले आहेत ओझोनवर. बघा, ओझोनचे स्टेटमेंट दिले. ओझोनला पृथ्वीचे रक्षण कवच म्हणतात. बरोबर आहे. या ठिकाणी ओझोनवर अतिनील किरणं जे सूर्यापासून येतात ते अडवण्याचं कार्य कोण करते? ओझोन हा थर करत असतो, त्याच्यामुळे याला रक्षण कवच म्हणतात. पुढचं आहे, 1985 मध्ये ओझोन थराला छिद्र पडल्याचे काय झालं? स्पष्ट झालं. हे पण बरोबर आहे. ओझोन थराला काय? छिद्र पडल्याचे स्पष्ट झाले. 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून काय केला जातो? साजरा केला जातो. ओके, हे पण वाक्य बरोबर आहे. 1989 मध्ये ओझोन क्षयास कारणीभूत रसायनावर
बंदी घातली. बघा ओझोन थरावर वेगवेगळे रसायन कारणीभूत आहेत. त्याच्यामध्ये एक CFC सुद्धा आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन म्हणून आहे. त्यावर सुद्धा 1989 मध्ये बंदी घातली. त्यामुळे हे सर्व स्टेटमेंट कसे राहतात, बरोबर राहतात. त्यामुळे ओझोन या थराशी संबंधित तुम्ही आणखी डाटा कलेक्ट करा आणि या ठिकाणी प्रश्नपत्रिकेवर त्यावेळेस लिहून ठेवायचं किंवा तुमचा लक्षात राहू द्यायचं. बघा खालीलपैकी कोणत्या परिस्थितीचा मनोरा नाही. आता पिरॅमिड्स आहे बघा, इकॉलॉजिकल पिरॅमिड्स, वेगवेगळे पिरॅमिड आहेत. आता कोणचा नाही, एक आहे संख्येचा मनोरा, जैविक वस्तुमानाचा मनोरा, अन्नजाळी मनोरा आणि ऊर्जेचा मनोरा. बघा या ठिकाणी हे उत्तर आहे त्याचं, अन्नजाळी मनोरा असं काही नसतं. बघा मनोरा म्हणजे काय, या ठिकाणी असा त्रिकोणाकृती असतो बघा, तुम्ही बघितलं असं, याला मनोरा म्हणतात. या ठिकाणी काहीतरी या ठिकाणी प्राथमिक भक्षक म्हणजे इथं खाली येणार उत्पादक येतात. 2 नंबरला प्राथमिक भक्षक, 3 नंबरला काही द्वितीय भक्षक आणि वरी काय राहणार, तृतीय भक्षक. हा उलटा सुलटा कसा पण असू शकतो, म्हणजे कोणता पिरॅमिड कसा आहे हे पण विचारतात. कोणता उलटा आहे, कोणता सुलटा आहे, त्यामुळे संख्येचा एक पिरॅमिड आहे, त्याचं डिटेलमध्ये बघून जा. जे वस्तुमानाचा पिरॅमिड, ऊर्जेचा पिरॅमिड, म्हणजे अशा पिरॅमिडवर एक प्रश्न असतो. कोणता नाही तर सरळ प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे अन्नजाळी मनोरा असा काही म्हणजे पिरॅमिड ऑफ फूड वेब असं काही नाही. मग हे 3 काय आहेत, हे मनोऱ्याचे प्रकार आहेत. मनोरा अशा प्रकारचा असतो, त्रिकोणाकृती, उलटा आणि असा पण असतो, सुलटा पण असतो. याला सुलटा पण म्हणतात, उलटा सुलटा कसा पण असू शकतो. म्हणजे बघून घ्या तुम्ही ते. ओके. काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात. त्यांना काय म्हणतात, निळा दगड, पिवळा दगड, लाल दगड, कीस्टोन. बघा या ठिकाणी कन्फ्यूज करण्यासाठी हे ब्ल्यू स्टोन तुम्ही इंग्रजीत वाचले, ब्ल्यू स्टोन, रेड स्टोन, येलो स्टोन आणि कीस्टोन. बघा स्टोन शेवटी आला पाहिजे म्हणून त्यानं त्या ठिकाणी पर्याय तशा प्रकारे दिले. त्याच्यामुळे हे कीस्टोन याचं उत्तर आहे. बरेच जण कन्फ्यूज झाले की असा काय पर्याय. ओके. आता कीस्टोन काय राहते, एक छोटी प्रजाती राहते. म्हणजे या ठिकाणी एखादा पर्यावरणाचा सदस्य या ठिकाणी जर तो नसला तर पर्यावरणावर काय करतात, लहान राहते, मात्र पर्यावरणावर काय करतात, परिणाम करतात. म्हणजे लहान असू शकते किंवा मोठा पण असू शकते. पर्यावरणाची साखळी राहते, जर ती साखळीमध्ये उत्पादकच नसतात तर काय त्याला कीस्टोन म्हणू शकतो आपण. उत्पादकच नसताना तर काय पुढचं प्राथमिक भक्षक असणार नाही. म्हणजे एक जर घटक नसला तर पूर्ण साखळीची बिघाड होऊन जाते. त्यामुळे काही कीस्टोन प्रजाती म्हणजे ती संकल्पना आहे पर्यावरणामधली, ते जर नसले तर काय होतं, तुमचं हे होऊन जाईल. ओके. म्हणजे काय पूर्ण पर्यावरण साखळी नष्ट होऊन जाईल. ओके. आज आपण भूगोल या विषयावरचं विश्लेषण बघणार आहोत. बघा भूगोल या विषयावर एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले आहेत. किती, 15 प्रश्न विचारण्यात. या 15 प्रश्नाचं काय स्वरूप होतं ते आपण बघणार आहोत. चला तर मग पहिला प्रश्न बघू. बघा खालीलपैकी आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मुळाक्षरांनी चंद्राचा 3/4 भाग प्रकाशित दर्शवलेला आहे असे नमूद आहे. बघा हा एक ओड प्रकारचा प्रश्न आला होता. बघा याचं उत्तर आहे डी आणि एफ. या आकृतीचं तुम्ही जर निरीक्षण केलं तर चंद्राचा 3/4 भाग पृथ्वीवरून दिसतो म्हणजे प्रकाशित होतो. डी आणि एफ. बघा डी आणि एफ कुठे, या ठिकाणी डी आहे आणि या ठिकाणी एफ आहे. तर याचा 3/4 भाग चंद्राचा दिसतो, प्रकाशित होतो असं यामध्ये सांगितलेलं आहे. ओके. चला तर मग पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे बघा, हा भूगोल या घटकामध्ये प्रश्न विचारलेला आहे, पर्यावरणाशी जरी संबंधित असला तरी. बघा एक व्याख्या विचारलेली आहे. ही व्याख्या आपण अर्थशास्त्रामध्ये पण बघितली होती की 2 व्याख्या विचारल्या होत्या अर्थशास्त्रामध्ये. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर लेक्चर बघितलं असेल तर बघून घ्या अर्थशास्त्राचं. पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा जीवसमूहांच्या जीवन, वाढ व विकास, मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती, तिची कारके व त्याचा प्रभाव होय. अशी व्याख्या कोणी केली, तर काय याचं योग्य उत्तर, ह्याचं योग्य उत्तर आहे विश्वकोश. विश्वकोशनं अशी व्याख्या केली. महत्त्वाच्या पर्यावरणाच्या व्याख्या एकतरी प्रत्येक प्रश्नपत्रिकेला विचारतात, ती तुम्हाला नजरेखालून घालणं अपेक्षित आहे. ओके. पुढचा प्रश्न बघू. बघा 15 प्रश्न विचारण्यात आले होते, त्याच्यापैकी आपण हे प्रश्न बघणार आहोत. बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि माझी फीस एवढीच आहे की तुम्ही हे व्हिडिओ लेक्चर बघायलेत आणि या व्हिडिओ लेक्चरला फक्त लाईक करून द्या. ओके, एवढंच. बघा पुढचा प्रश्न आहे, पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात, बघा काय म्हणते, पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चुनखडक, जिप्सम आणि खनिजांचे साठे वितरित झालेले आहे. कुठं वितरित झालेले आहे, पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात, म्हणजे पाकिस्तानच्या जवळचा प्रदेश. याची कारणे व खनिजांच्या साठ्याच्या वितरणास कारणीभूत विचारले. म्हणजे याचं कारण काय आहे की पश्चिम राजस्थानात चुनखडक, जिप्सम आणि खनिज साठे वितरित झाले आहे. ह्याचं योग्य उत्तर सांगतो मी तुम्हाला. योग्य उत्तर काय ह्याचं,
योग्य उत्तर तुम्ही काय करा, व्हिडिओ स्टॉप करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. डायरेक्ट उत्तर बघत जाऊ नका. ओके, सर्व पर्याय वाचत जा. ह्याचं योग्य उत्तर सांगतो मी तुम्हाला. काय आहे? पर्याय क्रमांक 1 फक्त ए बरोबर. काय? फेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली बुडाला होता. कोणत्या युगात? फेरस वेगवेगळे युग आहेत ते तुम्हाला वाचणं अपेक्षित आहे. कोणता? पश्चिम राजस्थान. पश्चिम राजस्थान म्हणजे अरवली पर्वताच्या काय पश्चिमेकडचा प्रदेश म्हणजे राजस्थानच्या पाकिस्तानच्या जवळचा प्रदेश म्हणजे पाकिस्तान राजस्थानची जी काही बाँड्री आहे तर तो प्रदेश. तर त्या ठिकाणी वेगवेगळे काय काय मिळतात? ते खनिज संपत्ती मिळतात. त्याचं कारण विचारलं होतं. काय? तर तो प्रदेश पाण्याखाली अगोदर ऑलरेडी बुडाला होता. पुढचा प्रश्न बघू. बघा, पुढचा प्रश्न आहे एक प्रत्येक वेळेस काय एखादा तरी ह्याच्यावर प्रश्न विचारतात. कशावर? माती या घटकावर. बघा, मृदा या घटकावर विचारतात. बघा काय प्रश्न विचारण्यात आला आहे. खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह व बॉक्साईट खनिजाचे प्रमाण अधिक असते? तर कोणती मृदा ह्याचं योग्य उत्तर आहे जांभी मृदा. बघा, प्रत्येक वेळेस आपल्याला जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये बॉक्साईट न देता काय दिलेले? ॲल्युमिनियमचं प्रमाण दिले. त्यामुळे बरेच विद्यार्थी काय झाले? कन्फ्यूज झाले. काय? ॲल्युमिनियम दिले मग बॉक्साईटच हे धातूक आहे. ओके, म्हणजे मृदेत लोह बॉक्साईटचे खनिजाचे प्रमाण अधिक असते. कोणत्या? जांभी मृदा. आता ही जांभी मृदा कुठं आढळते? इथे कोकण, जास्त पावसाचा जो काही प्रदेश असेल त्या ठिकाणी जांभी मृदा आढळते. या जांभी मृदेलाच काय म्हणतात? लॅटेराईट मृदा म्हणून ओळखतात. लाल रंगाची मृदा असते बघा, लॅटेराईट मृदा. तुम्हाला सरळ सरळ असा पण प्रश्न विचारण्यात आला होता राज्यसेवा मुख्यला की लॅटेराईट मृदेला कोणती मृदा म्हणतात? कोणती? जांभी मृदा. म्हणजे कोकण पावसाचा प्रदेश म्हणजे कोकणचा जो काही भाग आहे तुम्हाला माहिती आहे हा पावसाचा प्रदेश आहे. तर त्या ठिकाणी जांभी मृदा मोठ्या प्रमाणात आढळते. ओके, आणि यामध्ये लोह, ॲल्युमिनियम किंवा बॉक्साईटचं प्रमाण जास्त आढळते. ओके, असं काही प्रत्येक प्रश्नपत्रिक तुम्ही उघडून बघा राज्यसेवा परीक्षेची, तुम्हाला एकतरी प्रश्न माती या घटकावर आढळून येईल. बघा, पुढचा एक प्रश्न आला होता. खालील 2 विधानं दिली आहेत त्यापैकी एक प्रतिपादन एक कारण अशा प्रकारचा एक प्रश्न. बघा, जे काही भूगोलचे प्रश्न दरवेळेस विचारतात त्याच्यापेक्षा थोडासा हटके पॅटर्न विचारला होता. थोडेसे म्हणजे ॲप्टिट्यूड लेवलचे प्रश्न होते. बघा, यामध्ये आहे कापूस हा वजन न घटणारा शुद्ध काय कच्चा माल आहे, शिवाय हलका आणि टिकाऊ आहे. सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. आता बरेच जण काय करतात, हे बरोबर दोन्ही खरे आणि हे स्पष्टीकरण आहे हे उत्तर देतात. पण याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर पर्याय 2 आहे. ए व आर दोन्ही बरोबर आहेत, मात्र आर हे एचे स्पष्टीकरण नाही. आता का नाही? बघा समजून घ्या. बघा, कापूस हा काय वजन न घटणार आहे. ओके, शिवाय हलका आणि टिकाऊ आहे. त्याच्यामुळे याची वाहतूक आपण समजा या ठिकाणी उत्पादन आहे आणि या ठिकाणी त्याची प्रक्रिया करायची किंवा त्याचा उद्योग करायचा किंवा कापड बनवायचं कापसाहून, त्याच्यामुळे वाहतूक करू शकतो आपण या ठिकाणी. ऊसासारखा वजन घटणार आहे का? या ठिकाणी समजा ऊस असला आणि त्याला या ठिकाणी न्यायचं. ओके, तर त्याला काय करावं लागतंय? ऊसाचं वजन कमी होते किंवा साखरेचं प्रमाण कमी होते म्हणून लांब नेता येत नाही. त्याच्यामुळे पण कापसाला तसं काय नाही. दुसरं वाक्य काय म्हणते? सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेशमध्ये इथंच झालेले आहे, त्याच्यामुळे लांब झालेले का नाही? त्याच्यामुळं त्याचं स्पष्टीकरण आहे का? ते नाही, स्पष्टीकरण नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर. ओके, म्हणजे ते एकमेकाच्या अपोजिट आहेत. म्हणजे ते बघा, या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारला होता. प्राकृतिक भारताच्या नकाशात महाराष्ट्र पठार. बघा, प्राकृतिक भारत आहे आणि त्याच्या नकाशात महाराष्ट्राचं स्थान म्हणजे कोणत्या रंगाने दर्शवलेले असा एक प्रकारचा प्रश्न होता. काय याचं उत्तर आहे पिवळा. पिवळा या रंगाने. आता तुम्हाला प्राकृतिक नकाशा बघावा लागेल म्हणजे जे काही भारत सरकारचे ऑथेंटिक नकाशे आहे त्यामध्ये अशा प्रकारचं दर्शवलेले असावं किंवा जागतिक नकाशामध्ये दर्शवलेले असावं म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता. कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धात उन्हाळी अयन दिन असतो? आता या ठिकाणी कन्फ्यूज होतात बघा बरेच मुलं, पण तुमच्या जर संकल्पना जर क्लिअर असतील तर या ठिकाणी कन्फ्यूज होण्याचं काहीच कारण नाही. उन्हाळी अयन दिन दक्षिण गोलार्धात कोणता? 22 डिसेंबर. बघा, ही जर पृथ्वी मानली आणि हा जर सूर्य मानला तर बरोबर. तर या ठिकाणी तर काय होतात? आता तुम्ही 21 मार्च आणि 23 डिसेंबर म्हणजे बरोबर सूर्याची जे काही किरण आहेत ते मधातलं तुम्हाला संकल्पना माहीत असेल विषुववृत्त, बरोबर विषुववृत्तावर पडतात. कोणते? 21 मार्च आणि 23 डिसेंबरला. म्हणून 21 मार्चला काय म्हणतात? शरद संपात म्हणतात आणि 23 डिसेंबरला काय म्हणतात?
सॉरी 21 मार्चला वसंत संपात म्हणतात. काय म्हणतात? वसंत संपात. आणि 23 डिसेंबरला शरद संपात म्हणतात. ओके. पण या ठिकाणी 21 जूनला काय होते, म्हणजे पृथ्वी 3.5 अंश झुकते. म्हणजे जे कर्कवृत्तावर सूर्याची किरणं काय होतात, म्हणजे म्हणजे सूर्याची किरणं कुठं पडतात, या ठिकाणी जर सूर्य मानला, या ठिकाणी वरी काय आहे आपलं, तुम्हाला माहिती, या ठिकाणी कर्कवृत्त आहे आणि आणि या ठिकाणी मकर वृत्त आहे. जर या सूर्याची किरणं विषुववृत्तावर न पडता कुठं पडतात, कर्कवृत्तावर पडतात, तर ते तर तो कोणता दिवस राहतो, तो 21 जून. उत्तर गोलार्धात उत्तर गोलार्धातला काय राहतो, तो उन्हाळी आयन दिवस राहतो. उत्तर गोलार्धातला उन्हाळी आयन दिवस कोणता, 21 जून. आणि दक्षिण गोलार्धावर ज्यावेळेस सूर्यकिरणं इथं मकर वृत्तावर ज्यावेळेस पडतात, त्यावेळेस काय 22 डिसेंबर काय उन्हाळी आयन दिन. म्हणजे 21 जून उत्तर गोलार्धातला एक उन्हाळी आयन दिन आणि 22 डिसेंबर दक्षिण गोलार्धातला उन्हाळी आयन दिन. म्हणजे अशा प्रकारच्या संकल्पना आहेत. त्या तुम्ही एकदा वाचून समजून घ्या. ओके. म्हणजे एखादा तरी प्रश्न विचारतातच अशा म्हणजे दिनावर. बघा, पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता, भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण काय. बघा, भूमध्य सामुद्रिक प्रदेश त्यामध्ये हिवाळ्यात पाऊस का पडतो. हिवाळ्यात पाऊस पडण्याचं कारण नंबर आहे 2. काय म्हणतोय, वायुभार पट्ट्याच्या आंदोलनामुळे. बघा, वायुभार पट्टीत वेगवेगळे याचे काय आंदोलन होते, म्हणजे ते हालतात. हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो. बघा, भूमध्य समुद्राच्या प्रदेशात जर कमी वायुभार हा प्रदेश निर्माण झाला, तर कमीकडून काय जिकडं जास्त वायुभार आहे, तर ते काय करतात, भूमध्य सामुद्रिक प्रदेशात त्या ठिकाणी पाऊस पडतो, याच्यामुळे हे त्याचं कारण आहे. ओके. बघा, वाचून घ्या. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे, पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्ता आढळतात. कोणता? पश्चिम पॅसिफिक महासागर. तुम्हाला माहिती आहे वेगवेगळे महासागर आहेत, याच्या किनारवर्ती भागात काय सागरी गर्ता. सगळ्यात मोठी गर्ता सांगा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये. सगळ्यात मोठी गर्ता कोणती आहे? ती पॅसिफिक महासागरात सापडते. ओके. तर याचं कारण काय? कारण नंबर 1, पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनाऱ्यावरती भाग अधोगमनाचा भाग आहे. बघा, अधोगमन आणि इथं दुसरा एक शब्द आहे, कोणतं, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज जर व्हायचं नसेल तर तुम्ही इंग्रजीमध्ये वाचू शकता. खाली बघा, सब डिडक्शन झोन. त्याच्यामुळं सागरी गर्ता का आढळतात, कारण पश्चिम किनाऱ्यावरती भाग कसा आहे, अधोगमनाचा भाग आहे किंवा सब डिडक्शन झोनचा भाग आहे, म्हणून तिथं सागरी गर्ता जास्त प्रमाणात आढळतात. बघा, पुढचा प्रश्न आहे, मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे. बघा, काय मान्सूनची माघार कोणता परिणाम आहे, भारताच्या वायव्य भागात आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार. भारताच्या वायव्य भागाकडून बघा, वायव्य भागाकडून म्हणजे पाऊस परत फिरतो वायव्य भागाकडील. म्हणजे या ठिकाणी जम्मू आणि काश्मीरचा जो भाग आहे, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला हिमालयाचा, तर त्या ठिकाणी वाऱ्यातून पुन्हा रिटर्न फिरतात. वायव्येकडून भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार, तर मान्सूनची माघार ती परिस्थितीचा परिणाम आहे. ओके. तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला संकल्पना महत्त्वाची आहेत. या ठिकाणी फक्त पाठांतर असून चालत नाही, तुम्हाला निवांतपणे या ठिकाणी हवामान हा घटक वाचावा लागेल, तर त्या ठिकाणी त्या संकल्पना समजून येतात. ओके. आपण फक्त प्रश्नाचं स्वरूप बघत आहोत की नेमकं कसा प्रकारचा प्रश्न विचारला आणि अभ्यास करायला काय अपेक्षित आहे. बघा, महाराष्ट्रावर 1 ते 2 प्रश्न विचारण्यात आले होते. या ठिकाणी महाराष्ट्रावर प्रश्न विचारले की महाराष्ट्राच्या उत्तरेकडून क्रमाने काय पठारावरून प्रमुख डोंगर रांग व त्याच्या दक्षिणेकडील डोंगर रांग खोरी कोणती आहेत, खालीलपैकी ओळखा. याच्यापैकी उत्तर काय याचं, सर्व बरोबर आहे. बघा, सर्व बरोबर म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सातपुड्याच्या एक तुम्हाला ती क्लृप्ती माहिती असेल, सातपुड्याच्या 7 रांगा, सातपुड्याच्या 7 माळा, सातपुड्याच्या 7 माळा हरिश्चंद्रानं काय केलं, शंभू महादेवाच्या गळ्यात टाकल्या. हरिश्चंद्रानं शंभू महादेव, म्हणजे हा क्रम आहे. कोणता? सातपुडावरी आहे, त्याच्या खाली 7 माळा आहे, त्याच्या खाली हरिश्चंद्र आणि त्याच्या खाली शंभू महादेव. ओके. शंभू महादेव डोंगर. आता याच्यामध्ये नद्या आहेत, कोणत्या? सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे. सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे कोणती रांग आहे दक्षिणेकडे? बघा, या ठिकाणी कोणती रांग असन, या ठिकाणी असन सातपुडा पर्वताचे तापी पूर्णा खोरे, या ठिकाणी तापी पूर्णा खोरे. तर त्याच्यानंतर 7 माळा अजिंठा डोंगर रांगाच्या दक्षिणेकडे
गोदावरी नदीचे खोरे आहे, बरोबर आहे. या ठिकाणी सातमाळा अजिंठा म्हणजे यांच्या दरम्यान, सातमाळा आणि हरिश्चंद्र बालाघाट यांच्या दरम्यान. त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग दक्षिणेकडे कोणती भीमा नदीची खोरी आहे, इथं भीमा नदीचं खोरं आहे. त्याच्यानंतर शंभू महादेव डोंगररांग व त्याच्या दक्षिणेकडे कोणतं खोरं आहे, याच्या खाली कृष्णा नदीचं खोरं आहे. हे सर्व विधान बरोबर आहे. हे महाराष्ट्राच्या भूगोलावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता. ओके, चुकून मी तुम्हाला इतिहासाला म्हणलं असतं. इतिहासाचं आपण विश्लेषण बघितलं, तुम्ही बघून घ्या. हा एक सह्याद्रीवर प्रश्न विचारण्यात आला होता. सह्याद्रीवर 2 प्रश्न, म्हणजे तो हे एक आताचा कर्मा डोंगराचा. सह्याद्रीचा रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे. बघा कारण, प्रत्येक ठिकाणी कारण आणि ह्याचं काय हे असे विचारले. मान्सूनचं कारण, कशाचं कारण, या ठिकाणी याचं योग्य उत्तर काय, योग्य उत्तर एक आहे. आता काय कारण आहे सह्याद्रीचं रांगा तुटक असणाऱ्या? सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांनी उगम केलेला शिष्यवर्ती खननामुळे ती वक्राकार झाली. ओके, बरोबर आहे. तुम्हाला माहिती खूप साऱ्या नद्या सह्याद्रीवर काय करतात, उगम पावतात आणि त्या पश्चिमेकडील अरबी समुद्र आहे, त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. तर ते हे एक कारण आहे की त्या नद्यामुळे काय या ठिकाणी अनेक ठिकाणी ही सह्याद्रीची रांग कशी झालेली आहे, म्हणजे सरळ रेषेत नसून ती वक्राकार झालेली आहे. अशा प्रकारची तुम्हाला माहिती आहे. 1600 किलोमीटरचा काय लाभलेला आहे आपल्याला जी काही लांबी आहे तुमच्या ह्याची सह्याद्रीची, ती किती आहे, 1600 किलोमीटर आहे. ओके, आणि आणि त्याचे 3 भाग येतं, उत्तर सह्याद्री, मध्य सह्याद्री आणि दक्षिण सह्याद्री. तर आपला 720 किलोमीटरचा काय तेवढा आपल्याला किनारा लाभलेला आहे, समुद्र किनारा, म्हणजे सह्याद्रीचा. बघा पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्राचे रिलेटेड होता, मात्र कावेरीच्या नदीचा उल्लेख असल्यामुळे त्या ठिकाणी तो जागतिक होतो. ओके, गोदावरी व कृष्णा नदीच्या तुलनेत, बघा तुलना केली कोणाची, गोदावरी आणि कृष्णा नदी तुलनेत. कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते. कारण, प्रत्येक ठिकाणी कारण विचारले कोणत्या गोष्टीचं, म्हणजे तुम्हाला अभ्यास करणं महत्त्वाचे. सुरुवातीला काय अगोदर काय भूगोलचा पॅटर्न वेगळा होता विचारायचा, मात्र मागच्या वर्षीपासून त्यांनी काय केला, थोडासा पॅटर्न वाईड केलेला आहे. भूगोल थोडा म्हणजे टप लेवल, टप म्हणजे थोडंसं संकल्पना म्हणजे जास्त वाचणं थोडंसं गरज, टप नाही म्हणता येणार. बघा, ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे कावेरी नदी पात्रात पर्जन्य वृष्टी मोठ्या प्रमाणात. ओके, ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे म्हणजे परतीच्या पावसामुळे काय होतं, या ठिकाणी म्हणजे कावेरी नदी पात्रात पाऊस पडतो. आता परतीचा पावसाचा फायदा गोदावरी आणि कृष्णा नदीला होत नाही, म्हणून त्या नद्या काय राहतात, कोरड्या राहतात. ओके, चला मग पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे, बघा उद्योगावर एक प्रश्न विचारतात. आता उद्योगावर एक प्रश्न विचारतात म्हणजे ह्याचा संदर्भ भूगोलाशी असतो, न की अर्थशास्त्राशी. बघा, उद्योगाचे स्थान निश्चिती करताना अल्फ्रेड वेबर, म्हणजे उद्योगाचं स्थान निश्चिती करायची या ठिकाणी अल्फ्रेड वेबर यांनी खालील म्हणजे काय केलं, अल्फ्रेड वेबर यांनी खालील घटकाचे महत्त्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. काय सिद्धांत केला अल्फ्रेड वेगनर यांनी उद्योगाचे स्थान निश्चिती करताना? बघायचं पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तरे. उद्योगाचे स्थान निश्चितीकरणात वाहतूक खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते. कापसाचा प्रश्न याच मी तुम्हाला सांगितला होता, याच घटकात विचारला, म्हणजे कापसाचं या ठिकाणी उत्पादन होते. तर आपण लांब जर नेलं या ठिकाणी, समजा या ठिकाणी विदर्भात जर कापूस उत्पादन होत असला आणि त्याला जर मुंबईला न्यायचं, मुंबईला नेऊन त्या ठिकाणी कपडा म्हणजे काय करायचे, कपडे त्या ठिकाणी तयार करायचे त्याच्यावर, किंवा कापड तयार करायचं, तर त्या ठिकाणी वाहतुकीचा खर्च खूप मोठा असतो. त्यामुळे कपड्याची किंमत ऑलरेडी त्याच्यामुळे वाढेल. जर असं केलं तर विदर्भातच जर कापसाच्या जिनिंग किंवा म्हणजे कापड उद्योगाची या ठिकाणी जर उभारले तर वाहतुकीचा खर्च येणार नाही. ऑलरेडी काय होईल, तर कपड्याच्या किमती कमी होतात. त्याच्यामुळे स्थान निश्चितीकरणात वाहतुकीच्या खर्चाचे योगदान काय होतंय, खूप महत्त्वाचं आहे. असल्या प्रकारचा प्रश्न होता अल्फ्रेड वेबर. बघा पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी विधानांचा विचार करून त्यातील कोणते विधान बरोबर आहे, बरोबर नाही असं विचारलं. बघा, वस्त्यावर एक प्रश्न विचारतात, म्हणजे भूगोल म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जुने प्रश्न बघणंच आहे. वस्त्यावर कोणत्या मृदावर एक प्रश्न विचारतात, किंवा नद्यावर एखादा 1-2 प्रश्न विचारतात, म्हणजे असं वाईल त्याच्यात ते चित्र लक्षात येणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी वस्त्या कोणत्या प्रकारच्या असतात, मेन्सला तर विचारतात, प्रीला एखादा प्रश्न विचारतात. आता या ठिकाणी 2 स्टेटमेंट दिले, बरोबर कोणते, चुकीचं कोणतं. केंद्रित वस्ती बहुधा शेतीवाड्याने वेढलेली असते. केंद्रित वस्ती बहुधा आता बऱ्याच जणांना वाटतं हे वाक्य बरोबर आहे, पण हे वाक्य चूक आहे. म्हणजे मी तुम्हाला उत्तर फायनल आन्सर कीनुसार सांगायला, ओके, म्हणजे माझ्या मनानं सांगायला हे आयोगाने उत्तर दिलेले. हिमालयीन प्रदेशात केंद्रित
वस्त्या आढळत नाहीत. हे विधान काय आहे? बरोबर आहे. हिमालयीन प्रदेशात आढळतात का? नाही. विखुरलेल्या वस्त्या आढळतात हिमालयीन प्रदेशात, केंद्रित वस्त्या आढळत नाहीत. ओके, अशा प्रकारे आजचा जो विषय आहे विश्लेषणाचा तो सामान्य विज्ञान. बघा, खूप महत्त्वाचा विषय आहे पूर्वला. याच्यामध्ये एकूण 20 प्रश्न विचारलेले आहेत पूर्वचे. ते आपण 20 प्रश्नाचं थोडक्यात विश्लेषण बघू. बघा, पहिला प्रश्न आहे, ह्या पदार्थाचा प्रतिरोधक निर्णायक तापमानाच्या खाली किती शून्य असतो? कोणता पदार्थ असा? आर मटेरियल्स हुज रेसिडन्स बिकम 0 बिलो अ क्रिटिकल टेम्परेचर. ओके, तर काय आहे तो? त्याचं योग्य उत्तर काय? सुपर कंडक्टर. ओके, काय? अतिवाहक. तुम्ही जो तार बघितला असेल, घरचा जो तार राहतो त्याच्या जे बाहेरचं हे राहतं त्याला काय म्हणतात? बाहेरचं प्लास्टिकचं, तर त्याला इन्सुलेटर म्हणतात. ओके, आणि मधातली जी तार राहतात त्याला म्हणतात कंडक्टर, आणि त्याच्याच पुढची आवृत्ती कोणती? सुपर कंडक्टर. ओके, तर ते पुढचा प्रश्न बघू. असा एक प्रश्न आला होता बघा. हा एक प्रश्न होता, जर एखादी वस्तू 36 अंशात तिरप्या असणाऱ्या 2 समतल आरशामध्ये समरूप ठेवली तर किती प्रतिमा तयार होतील? बघा, असाच प्रश्न एक रिपीट झालेला आहे बघा. ह्याचं योग्य उत्तर काढण्यासाठी एक सूत्र तुम्हाला पाठ असणं अपेक्षित आहे. तर कोणतं सूत्र? 360 अंश थिटा -1 असं याचं सूत्र आहे. आता जो काही कोन ज्याला त्याच्यामध्ये ठेवा, 360/36 -1. ओके, 36चा कोन दिला, 36 × 36 म्हणजे 10. 10 - 1 किती राहिलं? 9. म्हणजे 9 काय होता ना? प्रतिमा तयार होतात. म्हणजे अशाच प्रकारचा हा प्रश्न रिपीट झाला. तर अशा प्रकारे याला सोडवावं लागेल. ओके, पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे बघा. फायनल आन्सर कीनुसार मी तुम्हाला उत्तर सांगायला. बघा, हे स्थिरांक गणितीय विधान या नावाने ओळखले जाते. आता याचं पहिल्या कीनुसार बार्नोलीचे समीकरण असं दिलं होतं. आता बार्नोलीचे समीकरण बरोबर आहे, मात्र या ठिकाणी त्यांनी काय केलं? हे देताना चुकवलं हा स्थिरांक. ह्याचं योग्य कसं पाहिजे होतं? p + 1/2 pv² प्लस pgh आणि इज इक्वल टू कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे हा स्थिरांक इज इक्वल टू त्याच्या पुढे यायला पाहिजे. म्हणजे असल्या प्रकारचं त्याच्यामुळे गडबड केल्यामुळे काय झाला? तो प्रश्न चुकला. त्याच्यामुळे आयोगाने काय केला? रद्द केला. आता त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ कॉन्स्टंट हे विचारू शकता तुम्हाला. सातत्य समीकरण याचं काय? याचं a1 + v1 इज इक्वल टू a2 v2 असं प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. ओके, आता पुढचा पास्कलचा नियम, याच्यावर पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. पास्कलचा लॉ, पास्कलचा नियम काय आहे? p इज इक्वल टू F/E. काय म्हणतात त्याला? p म्हणजे पास्कल. म्हणजे प्रेस म्हणजे दाब बरोबर बल भागिले क्षेत्रफळ. बल म्हणजे हे फोर्स आणि क्षेत्रफळ म्हणजे पास्कलचा लॉ. वेगवेगळे लॉ विचारतात, त्याला तुम्हाला असं करणं अपेक्षित आहे. ते म्हणजे तेवढं डिटेल त्या लॉमध्ये जायचं नाही, मात्र कोणत्या ह्याच्यामध्ये काय आहे तर तेवढं समीकरण एक नजरेखालून घालणं अपेक्षित आहे. ओके, पुढचा बघू. बघा, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. ओके, आणि आपल्या चॅनल प्रत्येक व्हिडिओ लेक्चरला लाईक करायचा. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे, जेव्हा अल्फा कण किरणोत्सारी घटकामधून बाहेर पडतात तेव्हा काय होते? असा प्रकारचा प्रश्न आहे. प्रश्न याचं उत्तर आहे ए. अणुअंक 2ने कमी होतो आणि अणुवस्तुअंक 4ने कमी होतो. काही प्रश्न सोपे आले होते, काही प्रश्न अवघड आले होते. बघा, या ठिकाणी अल्फा, बीटा आणि गॅमा हे 3 किरणं राहतात. हे काय राहतात? अल्फा किरण पॉझिटिव्ह ह्याच्यामध्ये राहतो, धन प्रभार राहतो. हे बीटामध्ये ह्याच्यामध्ये धन राहतो, बीटामध्ये काय राहतो? ऋण प्रभार राहतो. आणि गॅमा किरण येतं. गॅमा किरण कशी राहतात? न्यूट्रल राहतात, म्हणजे उदासीन राहतात. ओके, आता ह्याची जी अल्फा कण राहतात, अल्फा कणाची भेदन शक्ती कशी असते? प्रकाशाच्या 10% असते. बीटा कणाची भेदन शक्ती किती असते? प्रकाशाच्या 99%. आणि गॅमा किरण जी राहतात याची भेदन शक्ती किती राहते? प्रकाशा एवढी राहते. ओके, म्हणजे प्रकाशाच्या किरण एवढ्या, म्हणजे याचा वेग, भेदन शक्ती नाही, याचा वेग प्रकाशाच्या तेवढा असतो. ओके, आणि भेदन शक्ती अल्फा कणांची काय असते? कमी असते. आता अल्फा कण म्हणजे अणुअंक कितीने कमी होतो? म्हणजे किरणोत्सारी घटकामधून गेला तर 1ने कमी होतो. आणि जर बीटा कणामधून गेला तर अणुअंक कितीने कमी होतो? 2ने कमी होतो. ओके, जर समजा बीटा कणामधून गेला तर ह्याच्यामध्ये
काय होते, अणुअंक 1 ने वाढतो. समजा बीटा कणामधून म्हणजे लक्षात घ्या, हे अल्फा कणाचं काय दिलं, अणुअंक 2 ने कमी होतं आणि वस्तुमान 4 ने कमी होतं. जर बीटा कणातून किरणोत्सारी पदार्थ गेला तर ह्याच्यामध्ये काय काय प्रोसिजर होते, ह्याच्यामध्ये अणुअंक 1 ने वाढतो आणि वस्तुमानांकमध्ये काही फरक पडत नाही. ओके. आणि जे गॅमा किरण आहे ह्याच्यामध्ये जर मारा केला, किरणोत्सारी घटकामधून गेलं तर ह्याच्यामध्ये कोणताही बदल घडून येत नाही, असल्या प्रकारचा प्रश्न होता. ओके. तसा एक अगोदर विचारला होता. बघा, मुलाचा ताप 104 फॅरेनहीट आहे, हे तापमानाच्या किती डिग्री अंश सेल्सिअस आहे, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तापमानाच्या किती डिग्री आहे. आता फॅरेनहीटचं तुम्हाला एक सूत्र माहिती आहे. एक सूत्र आहे बघा, 9वीच्या पुस्तकात दिलेले आहे. आय थिंक 100 म्हणजे काय आहे, फॅरेनहीट मायनस 32 काय आहे, हे कंसात करायचं याला, इज इक्वल टू 5/9. म्हणजे काय करण्यासाठी याला बरोबर काय आहे, बरोबर म्हणजे सेल्सिअस, म्हणजे मी तुम्हाला डिग्री काढण्यासाठी. आता फॅरेनहीट काय दिलं इथं, 104 वजा 32, 104 वजा 32 याचं करून घ्यायचं, किती येतं 104 वजा 32, 104 32 2 7 किती 72. ओके. 72 गुणिले 5/9, 9 8 72, 8 पंचे 40, उत्तर काय आलं 40. म्हणजे हे सूत्र तुम्हाला माहीत असणं अपेक्षितच आहे फॅरेनहीटचं रूपांतर करताना. बघा, त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, हे बरोबर विधान निवडा. बघा, याचं बरोबर विधान 1 नंबरचं आहे. ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असताना सर्वात कमी असतो. आता हा सूर्य आहे आणि समजा हा सूर्य आहे आणि हे ग्रह आहेत, ह्याच्याभोवती फिरणार आहे. आता ज्यावेळेस हे सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असतात, म्हणजे ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी असतो. जास्त अंतरावर सूर्यापासून येतं, त्यांचा वेग कमी असतो. सूर्यापासून कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो ग्रहांचा वेग. ओके. आता हा केपलरचा नियम आहे बघा, केपलर रूल आहे, केपलरचा रूल आहे, सेकंड रूल. तर तो सरळ या ठिकाणी रूल विचारला होता ग्रहांचा वेगासंदर्भात. तो केपलरचा रूल बघणं तुम्हाला अपेक्षित आहे. बघा, इथं काय आहे, इथं जोड्या लावा, जीवनसत्वे आणि त्याच्या अभावी होणारे रोग. सोप्या कॅटेगरी मधला प्रश्न होता. याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2. अचं काय आहे या ठिकाणी 4, अजीवनसत्व, रात, आंधळेपणा, डोळ्यांच्या संबंधित जे काही रोग आहेत ते अजीवनसत्वाच्या अभावीमुळे होतात. त्याच्यानंतर बचं काय, बचं एक काय, ड जीवनसत्व, मुडदूस ड जीवनसत्व अभावामुळे होणारा रोग आहे. त्याच्यानंतर काय, स्कर्व्ही, क जीवनसत्व अभावामुळे होणारा रोग आहे. त्याच्यानंतर B12 जीवनसत्व, रक्तक्षय, त्याला आपण अनिमिया म्हणतो, त्याच्यानुसार होणारा रोग आहे. बघा, पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, एखादा वनस्पतीवर एखादा रोग आढळतो, राज्यसेवा प्रीमध्ये एक तरी प्रश्न अशा प्रकारचा विचारतात. ॲक्विना ट्रिसिसी हा वनस्पतीवर आढळणारा परजीवी नेमिटोड आहे. आता कोणता परजीवी नेमिटोड, ॲक्विना ट्रिसिसी. आता हा कोणती, हे काय, याचं उत्तर गहू आहे. हा गव्हावर परजीवी नेमिटोड, म्हणजे थोडक्यात त्याला तो इजा पोहोचवतो त्यानुसार त्यामुळे त्या गव्हावर इजा होऊ शकते, गव्हाच्या पिकाला. ओके. पुढचा प्रश्न बघू. बघा, शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास. सरळ प्रश्न आहे. काय याचं, मोलुस्का कवच, मोलुस्काचं कवचाचा. बऱ्याच जणांना मोलुस्का केलं किंवा मोलुस्काचे आवरण पण केलं. मोलुस्का कवर, सेल्स ऑफ मोलुस्का, शंखशास्त्राचा अभ्यास. ओके. आता या मोलुस्कामध्ये काय येतं, गोगलगाई येते, लक्षात ठेवा, ते गोगलगाईच्या कवचाचा अभ्यास. पुढचा बघा, मोलुस्कावर लगातार 2 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक सलग म्हणजे प्रश्न काढणाऱ्यानं काय केलं, ते एकाच ह्याच्यामधले प्रश्न काढलेले आहेत. बघा, एका टॉपिकमधले 2. मोलुस्का वर्गीय प्राणी काय, मृदुसंकरण आणि ते खालीलपैकी वैशिष्ट्य धारण करतात. कोणते, ते प्राणीसृष्टीमधील सर्वात दुसरा मोठा संघ आहे. मोलुस्का बरोबर आहे का, बरोबर आहे हे वाक्य. त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे ते द्विपक्षीय सममिती असतात, हे पण बरोबर आहे. द्विपक्षीय सममिती म्हणजे कसे, त्याचं दोन समान भागात विभाजन होतं, असं 2 समान भागात, त्याला सिमेट्री हे म्हणतात बघा. त्याच्यानंतर ते फक्त जमीन राहतात. फक्त शब्द आला तर काय करायचं, थोडंसं विचार करायचं त्याच्यावर. त्याच्यामुळे ते चूकच असेल मग असं नाही, पण चूक असण्याची शक्यता जास्त असते. त्यांना मासल पाय असतात, हे बरोबर आहे. म्हणजे क चूक आहे आणि म्हणजे 2 अ ब आणि ड बरोबर. आता सर्वात मोठा, हा प्राणीसृष्टीतील दुसरा सर्वात मोठा संघ आहे. तर पहिला कोणता आहे, पहिला आहे आर्थ्रोपोडा. आर्थ्रोपोडा हा सर्वात मोठा काय प्राणीसृष्टीतील संघ आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. आता 10 प्रश्न आले होते. पुढचे 10 प्रश्न
त्याने अर्थशास्त्र टाकलं आणि पुन्हा पुढं चलून पुन्हा 10 प्रश्न टाकले होते. आता पुढचा बघू आपण. ते 61 पासून आहेत बघा. 1 मिनिट. बघा, एक एक अशा प्रकारचा प्रश्न आला होता. कोणता? 0.10 एम जलीय HCl द्रावणाचा pH काढण्यासाठी खालीलपैकी कोणता गणितीय संबंध वापरतात? कारण काय दिलं त्यानं 0.10. तर काय उत्तर याचं? pH मायनस लॉग 10 म्हणजे कंसात 1.0 गुणिले 10-1 म्हणजे हे त्याचं उत्तर दिलेले आहे आयोगानं. म्हणजे ते तुम्ही लक्षात ठेवा. अशा प्रकारचे जर प्रश्न आले येत नसल्यानंतर काय करायचं? सरळ सरळ सोडून द्यायचं. कारण ते मायनसमध्ये ज्यांचं बॅकग्राऊंड चांगलं आहे ह्याच्यामध्ये सायन्सचं, तर ते उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकतात. बघा, बघा असल्याच प्रकारचा असा एक प्रश्न आला होता. 1.95 मोल S2SO4च्या 10 DM3 द्रावणापासून 1.0 नॉर्मल S2SO4चे द्रावण कसे बनवाल? आता ह्याचं उत्तर काय? ह्याचं उत्तर बी दिलेल्या द्रावणात 20 DM3 पाणी घालून. बघा, तुम्हाला जर येत असेल किंवा सायन्स बॅकग्राऊंड पक्का असेल तर चांगलं करायचं, नाही तर सरळ प्रश्न असे सोडून द्यायचे मायनसमध्ये जाताना. म्हणजे काही काही प्रश्न खूप असे हार्ड लेवलचे आहेत बघा. तर तुमचं बॅकग्राऊंड जर चांगलं असेल तर तुम्हाला सोपे जाऊ शकतात ते. ओके. NH3 आणि BF3च्या आकाराबद्दल खालीलपैकी कोणता पर्याय कसा आहे अचूक आहे? तर पर्याय क्रमांक 4 NH3 पिरॅमिडल आणि BF3 प्लेनर. हे काय करतात? प्रश्न रिपीट होण्याचा चान्सेस असतो, त्यामुळे काही प्रश्न हे पाठच करायचे. बघा, इथं हा सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आला होता. कोणता खालीलपैकी कोणत्या हायड्रोकार्बनमध्ये 80% कार्बन असते? काय ह्याचं सगळ्यात काय ह्याचं उत्तर? ह्याचं उत्तर आहे इथेन. बघा, C2H6 आहे. C2H6. आता सगळ्यात जास्त 80% आहे, तुम्ही काढू शकता. C2 म्हणजे बघा, C म्हणजे कार्बनमध्ये किती किती अणू असतात? 12. 12 + 12 किती असतात? 12 दोन्ही 24. 24 हे 6. 24 6 किती? 30. आता 30 काय झाले? म्हणजे 24 कार्बन आणि 24 कार्बन आणि हायड्रोजन किती? हायड्रोजन 6. आता तुम्ही त्याची टक्केवारी काढू शकता. किती? 24 म्हणजे एकूण किती? 30. म्हणजे एकूण 30 म्हणजे काय? 24 गुणिले 100/30 असं. ओके. तर काय उत्तर येते त्याचं? त्याचं उत्तर येते 80%. ओके. म्हणजे मिथेनमध्ये कार्बनचं प्रमाण किती आहे? 80% आहे. पुढचा प्रश्न बघू. बघा, पुढचा प्रश्न आहे 180 ग्रॅम ॲसिटिक आम्ल आणि 180 ग्रॅम पाणी एकमेकात मिसळले तर तयार झालेल्या द्रावणात ॲसिटिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन काढायचा. बघा, ह्याचा पण तुम्ही असं हिशोब करून काढू शकता. म्हणजे या ठिकाणी दिले पहा, हायड्रोजन 1, कार्बन 12 आणि ऑक्सिजन 16. आता हे जे आहेत कोणते हे मी तुम्हाला सांगतो. आता सीला काय पकडायचं? सीला पकडायचं म्हणजे तो कार्बन आहे. कार्बनचं किती अणुक? 12. 12 त्याचं 12 म्हणजे हायड्रोजनचा 1 म्हणजे अणुअंक नाही, अणु. ओके. 1 म्हणजे 1 म्हणजे किती झाले? हे झाले 3. 12 + 3 + 12 प्लस ऑक्सिजनचे 16. आता ह्याची किंमत किती होते? एकूण ह्याची किंमत होते 60. ओके. आता किती आहेत मोल फ्रॅक्शन? 180. 180 भागिले 60 किती? 6 1 6 sin 3 18. आता ह्याचे किती झाले ॲसिटिक आम्लाचे? 3. आणि 180 ग्रॅम पाणी एकमेकात मिसळले. आता पाण्याचा किती? H2O. ओचं किती झालं? ओला किती आहे? 16. 16 आणि 2 18. ओके. म्हणजे 180 18 मोल फ्रॅक्शन मोल. ओके. म्हणजे 18 10 म्हणजे पाण्याचे 10 आणि ह्याचे ॲसिटिक आम्लाचे किती झाले? 3. म्हणजे 10 + 3 किती झाले? 13. ओके, 13 झाले. आता हे एकूण 13 आहेत. आता ह्याच्यामध्ये ॲसिटिक आम्लाचा काय काढायचा? मोल फ्रॅक्शन. हे 13. तर 13 भागिले 3. तर किती येते त्याचं उत्तर? 13 भागिले 3. सॉरी काय करायचं? 3 भागिले 13 हे असं मोल फ्रॅक्शन करायचे. ओके. म्हणजे काय? याला भाग नाही जात 3 म्हणजे 0 दिला. ओके. 0. 13 1 13 13 2 26.
त्याच्यानंतर 13 उरले 4 शून्य ज्याला 13 म्हणजे 0.13 सॉरी 0.23 काय मोल फ्रॅक्शन आहे. ओके बघा म्हणजे त्याचं काय उत्तर येते मोल फ्रॅक्शन 0.3. बघा सोपी हे तुम्ही काय करा प्रॅक्टिस केल्यावर अशा प्रकारचे प्रश्न रिपीट होऊ शकतात, थोडे आकडे बदलून येऊ शकतात, त्याच्यामुळे असल्या प्रकारचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. असा एक प्रश्न आला होता जर 1.0 मोल आदर्श वायूचे आकारमान मानक तापमान आणि दाबाला 22.4 लिटर असेल तर सर्वकुश वायू स्थिरांक R असतो तर किती असतो, याचं उत्तर आहे 1. आज ज्याचं सायन्स बॅकग्राऊंड पक्क आहे ते काय करा ते याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा, किंवा नाही त्याला तर सरळ सरळ सोडून दिला तरी चालतंय. ओके काही प्रश्न सोडूनच द्यावा लागतात, पूर्ण प्रश्न येणार म्हणून असं अपेक्षित धरत नाही, पण रिपीट होतात ते प्रश्न थोडेसे बघून जायचे. ओके चुकीची जोडी ओळखा हा एक आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आला होता. कंपोसिटी तर याचं योग्य उत्तर आयोगाने दिलं कंपोसिटी आणि QCA काय CUCAC म्हणजे असल्या प्रकारचा प्रश्न होता. जर आला रिपीट तर तो लक्षात राहू द्या. आता हा एक प्रश्न होता काय प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाशावर आधारित प्रक्रियेचे महत्त्वाचे कार्य कोणते. बघा काय याचं उत्तर 3 आहे. NADHP व ATPची निर्मिती तुम्हाला 11वी 12वीच्या सायन्समध्ये दिलेलं आहे. DPH व ATPची निर्मिती करणे कशाचं कार्य प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाशावर आधारित प्रक्रियेचे महत्त्वाचं ते काय कार्य आहेत. पुढचं बघा एन्झाईमचे अग्रलेखा हे आहेत म्हणजे एन्झाईमचे काय आहेत अग्रलेखा म्हणजे काय प्रिक्युर्झर्स त्याला काय म्हणतात एन्झाईम्स म्हणतात ते त्याच्यापासून ते तयार होतात काय एन्झाईम्स सॉरी एन्झाईमचं नाही म्हणत त्याला काय म्हणतात झायमोजेनस काय एन्झाईमचे ते अग्रलेख आहे झायमोजेनस. ओके तो एक आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे विक्रे खालीलपैकी बरोबर निवडायचं. विक्रे हे सेंद्रिय उत्प्रेरक आहेत जे जैव रासायनिक अभिक्रियांची गती देतात हे पण बरोबर आहे. विक्रे प्रथिनांपासून बनलेले आहेत हे पण बरोबर आहे. विकरांची क्रियाशील तापमानावर अवलंबून असते. जर निगेटिव्ह वाक्याला थोडंसं विचार करायचा आणि ते थोडं स्टॉप करायचं. अमायलेज हे विकर स्टारचे कार्य करते बरोबर म्हणजे काय याचं उत्तर ब आणि ड की विकरांची क्रियाशील तापमानावर अवलंबून नसते हे चुकी नसते म्हणजे असते. जसं तापमान वाढत जाईल तसं विकरांची क्रियाशीलता कशी जाते वाढत जाते. ओके आपण आज अर्थशास्त्र या घटकावरील जे काही 15 प्रश्न विचारले होते त्यांचं विश्लेषण बघूया. ओके चला तर मग प्रश्न बघू. बघा हा प्रश्न विचारला होता खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भारतातील भूसुधारणांचा भाग होते. भारतातील भूसुधारणा प्रत्येक वर्षी एक तरी प्रश्न भूसुधारणावर असतो राज्यसेवा प्रीला. बघा त्याच्यामध्ये कोणते होते मी उत्तर सांगतो तुम्ही काय करा व्हिडिओ स्टॉप करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर व्हिडिओ पुन्हा प्ले करा. याचं उत्तर आहे काय वरीलपैकी सर्व. काय होते मध्यस्थांचे निर्मूलन कुळ पद्धती सुधारणा जमीन धारणेवर कमाल मर्यादा निश्चिती आणि भूधारणांचे एकत्रीकरण हे चारही सुद्धा काय भू सुधारणांचे भाग होते. ओके पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत. बघा अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी मी त्याचं डायरेक्ट उत्तर सांगतो. काय याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 फायनल की नुसार सांगतो मी तुम्हाला. राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्त योजनेखाली नाहीत असे ज्येष्ठ नागरिक. बघा अन्नपूर्णा योजना 2001 दरम्यान सुरू करण्यात आली होती. ओके 2001 जे काही 65 वर्षापेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरू केली होती. प्रति व्यक्ती प्रति महिना 10 किलो अन्न यामध्ये दिले जात होते. ओके 10 किलो अन्नधान्य म्हणजे राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजनेखाली नाहीत असे लोकांना काय केलं अशा ज्येष्ठ नागरिकांनाच दिले जात होते. ओके त्यांचं स्थापना वर्ष पुढे योजनेवर सुद्धा अर्थशास्त्राला प्रश्न 2 ते 3 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ओके पुढचा प्रश्न बघू. बघा पुढचा प्रश्न आहे अर्थशास्त्रामधला 3रा प्रश्न विचारण्यात आला होता कोणता संतुलित वृद्धीचा दराचा उद्देश हा असतो. संतुलित वृद्धी दर याच्या मागे उद्देश विचारला मी तुम्हाला उत्तर सांगतो. याचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 1 उत्पन्नाचा वृद्धी दर उत्पादन दर आणि नैसर्गिक साधन संपत्ती वृद्धी दर यातील समानता हा काय असतो संतुलित वृद्धी दराचा उद्देश असतो. ओके
असा प्रश्न विचारण्यात आला होता. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता, नागरीकरण म्हणजे काय? सरळ आणि सोपा प्रश्न होता, मात्र कन्फ्यूज करणारा होता. ओके, वेगवेगळे त्याच्यामध्ये पर्याय दिले होते. नागरीकरण म्हणजे काय? सरळ ह्याचं उत्तर सांगतो मी तुम्हाला. पर्याय क्रमांक 1 आहे, शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण, याला काय म्हणतात? नागरीकरण. आता शहरामध्ये लोकसंख्येचे विकेंद्रीकरण हे तर होणारच नाही. खेड्यामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण हे पण होणार नाही. लोकसंख्येच्या घनतेत वाढ हे होऊ शकते, मात्र हे नागरीकरण होऊ शकत नाही. म्हणून काय आहे? पर्याय क्रमांक 1च बरोबर आहे, शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे, अर्थशास्त्र या घटकावर विचारण्यात आला होता. बघा, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आपण राज्यसेवा या पूर्वपरीक्षेसंदर्भात सर्व प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. या व्हिडिओ लेक्चरला नक्कीच लाईक करा. बघा, पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे, अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान अमृत योजनेविषयी बरोबर नाही असं विधान निवडायचं होतं. बरोबर नाही. बघा, कोणकोणतं आहे बघू आपण. 1 नंबरचं विधान आहे, अमृत हे भारत सरकारचे प्रमुख अभियान आहे. बरोबर आहे, अमृत प्रमुख अभियानच राहणार. ओके. पर्याय क्रमांक 2, गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांनी हे अभियान सुरू केले. कोणत्या मंत्रालयानं कोणतं अभियान सुरू केलं? मंत्रालय तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ते देशभरातील शहराचे पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवितो. हे विधान चुकी. पाण्याची पुरवठ्याची आव्हाने फक्त तेवढं सोडतो का? नाही. 25 जून 2015 काय करण्यात आली? 500 शहरामध्ये ते कार्यान्वित करण्यात आले. फायनल कीनुसार हे उत्तर आहेत. ओके. काय? 1 लाखपेक्षा अधिक जे काही शहर आहेत, 500 शहरे, 1 लाख लोकसंख्येपेक्षा अधिक 1 लाख लोकसंख्येपेक्षा अधिक जे काही शहरं आहेत 500+, तर त्यामध्ये अमृत योजना सुरू करण्यात आली होती. शहरांचा विकास करण्यासाठी ही योजना होती. ओके. पुढचा प्रश्न आहे, दारिद्र्यावर हमखास 1 किंवा 2 प्रश्न, 2-3 प्रश्न विचारतातच. एक मी तुम्हाला सांगितलं भूसुधारणा आणि दारिद्र्यावर 2 किंवा 3 प्रश्न. हा दारिद्र्यावर प्रश्न विचारला होता. बघा, सॉरी, 1 मिनिट. बघा हा प्रश्न आहे कोणता? जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक किती असतो? टक्केपेक्षा, ह्याचं उत्तर सांगतो मी तुम्हाला. काय? 33.3% अधिक असतो, त्यावेळी ते कुटुंब अनेकांगी दारिद्र्य मानले जाते. बहुअंगी दारिद्र्य केव्हा मानले जाते? त्या कुटुंबाचा कुटुंब वंचितता गुणांक राहतो बा, 20% जास्त, 50% जास्त, म्हणजे ते अनेकांगी दारिद्र्य आहे किंवा नाही त्या कुटुंबाचा. तर 33.3 ते कोणत्याही पुस्तकात तुम्हाला अर्थशास्त्राच्या भेटून जाईल आपल्या ह्याच्यात. पुढचा प्रश्न आहे, अर्थशास्त्रावर विचारलेला कोणता आहे? जुलै 1991 पासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले आहेत. यातील अधिक महत्त्वाचे काय आहे? बघा, या काही आर्थिक सुधारणा आहेत, यावर 1 किंवा 2 प्रश्न हमखास विचारतात पूर्वपरीक्षेला. तर याचं काय? पर्याय क्रमांक 4, अ, ब, क, ड असं आहे. ते दिसत नाही समोरचं. अ, ब, क, ड म्हणजे 4ही पर्याय बरोबर आहेत. व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा बरोबर आहे, 1991चा आर्थिक सुधारणा धोरणात. औद्योगिक विनियंत्रण, त्याच्यानंतर निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा, त्याच्यानंतर वित्तीय क्षेत्र सुधारणा. ओके. तर तुम्हाला माहिती आहे, जुलै 1951मध्ये आपल्याला काय केलं होतं? म्हणजे आर्थिक सुधारणा केल्या होत्या. त्यावेळेस पंतप्रधान कोण होते? PM. माहिती आहे तुम्हाला कोण होते? नरसिंह राव हे काय होते? PM होते. त्यांना नुकताच काय करण्यात आला? भारतरत्न हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर अर्थमंत्री कोण होते? अर्थमंत्री मनमोहन सिंग होते. ओके, एक लक्षात असू दे. यामध्ये LPG धोरणाचा स्वीकार करण्यात आला. LPG म्हणजे लायब्रेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. म्हणजे खाजगीकरण, खौजा धोरण म्हणतो आपण. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या धोरणाचा स्वीकार जुलै 1991मध्ये करण्यात आलेला आहे. ओके. पुढचा आपण प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आलेला होता. आता हा प्रश्न सोपा होता बघा. काही प्रश्न असे सोपे राहतात. विविध योजना दस्तऐवजातून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे खालीलप्रमाणे दिसून येतात. आता कोणती योजना जर म्हणलं तर खालीलपैकी कोणती उद्दिष्ट राहतात? आता सर्व म्हणजे काय ओढ काही नाही म्हणजे आर्थिक वृद्धी, आत्मनिर्भरता. ओके, एखाद्या योजनेचं हे उद्दिष्ट असू शकते. बेकारी निर्मूलन, उत्पन्नात विषमतेत घट करायची, बरोबर आहे. गरिबी निर्मूलन, आधुनिकीकरण हे पण बरोबर आहे. समावेशक आणि शाश्वत वृद्धी हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे दीर्घकालीन उद्दिष्टांचा हा कोणतीही एखादी योजना भाग असू शकते. ओके, याचे सर्व पर्याय कसे येतं? योग्य आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे,
बघा, योजनेवर 1 ते 2 प्रश्न असतात. मात्र यांनी पहिली, दुसरी अशी योजनेवर डायरेक्ट प्रश्न विचारतात, त्याचा काय विश्लेषणात्मक प्रश्न विचारले. बघा पुढचा प्रश्न आहे, योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबीची गरज असते. आता काय याची गरज असते? पर्याय क्रमांक 4 सर्वपैकी सर्व बरोबर. नियोजन आयोग, आकडेवारी, उद्दिष्ट बरोबर आहे. लक्ष्य आणि अग्रक्रम निश्चिती, संसाधन संकलन बरोबर आहे. अभ्रष्ट आणि कार्यक्षम प्रशासन, योग्य विकास धोरण हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रशासन काटकसर आणि शिक्षणाचा पाया हे सुद्धा बरोबर आहे. सर्व पर्याय बरोबर आहे. बघा पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न अर्थशास्त्र विचारला होता. बघा, एखाद्या शास्त्रज्ञावर प्रश्न विचारतात. एखादा शास्त्रज्ञ आणि त्याचं एक विधान. एखादा देश गरीब असतो आणि तो गरीबच असतो असं एक विधान दिलं होतं. हे विधान कोणाचं आहे? असं फेमस एखादा विधान. हे कोणाचं विचार आहे? रॅग्नर नर्क्से हे अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ आहेत. यांचं हे विधान फेमस आहे. एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो. ओके, असं एक विधान आहे. हे नाही समजलं तरी काय करा, उत्तर असे स्टेटमेंट सहज आपल्या नजरेखालून वाचताना जातात. थोडं लक्षात असू द्या. काही स्टेटमेंटवर प्रश्न विचारतात. संतुलित वृद्धी विकास सिद्धांत मध्ये संतुलित विकास या टॉपिकवर हा प्रश्न विचारण्यात आले. पर्याय क्रमांक 3 अर्थव्यवस्थेची सर्व क्षेत्रे. काय आहे? संतुलित सिद्धांतानुसार मध्ये संतुलनाची गरज. अर्थव्यवस्थेची जेवढे काही क्षेत्र असतात त्यांच्यामध्ये संतुलनाची गरज असते. हे संतुलित वृद्धी सिद्धांताचा काय आहे? सिद्धांतानुसार त्याची गरज आहे. बघा, आणखी एक तुम्हाला 2 मतं. वरच्या शास्त्रज्ञाचं मत विचारलं, या एक शास्त्रज्ञाचं मत विचारलं. आता हा शास्त्रज्ञ कोणता? शुपिटर. कोणता? बघा, शुपिटरच्या मते 2 विकास म्हणजे स्थितीशील स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल होय. बघा, तुम्हाला जर नाही समजलं तर तुम्ही इंग्रजीमध्ये वाचू शकता. तर वृद्धी म्हणजे क्रमशः किंवा स्थिर दीर्घकालीन बदल जो हळूवार बचत आणि लोकसंख्या वाढीमुळे होतो. बघा, 2 वाक्य. हे काय पाहिजे? माहीतच पाहिजे. पण हे वाक्य समजा ह्याच्यामध्ये काही ऑड दिलेलं नाही तर तुम्ही दोन्ही बरोबर मारू शकता, शक्यता आहे त्याची. तर दोन्ही काय आहेत? विधानं योग्य आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, अर्थशास्त्र या घटकावरचा विचारलेला. कोणता विचारला होता? दारिद्र्य निर्मूलनाच्या ज्या काही समिती असतात त्या समितीवर एक प्रश्न असतो. रंगराजन समिती 2014ने, ही 2014ची रंगराजन समिती, विजय तेंडुलकर समिती सुद्धा आहे आपली. तर 2011-12 साठी दारिद्र्य रेषा दैनंदिन दरडोई उपभोग खर्च शहरासाठी किती, ग्रामीण भागासाठी किती निश्चित केला होता? तर योग्य उत्तर काय याचं? पर्याय क्रमांक 2 ₹47 शहरी भागासाठी, 32 रुपये काय केलं होतं? ग्रामीण भागासाठी खर्च निश्चित केला होता. कोणत्या समितीने? रंगराजन समितीने. कोणत्या वर्षीचा? 11-12. बघा, इथं वर्ष पण बदललेले आहेत. तुम्ही ते निश्चित त्याच्या त्या दारिद्र्याच्या ज्या काही समिती असतात त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक प्रश्न विचारण्यात आला होता योजनेवर. बघा, अमृत योजना विचारली. आणखी एक विचारली ही एक योजना 2014 मध्ये शासनाने वित्तीय समावेशनासाठी खालीलपैकी कोणती योजना सुरू केली? कोणती योजना वित्तीय समावेशनासाठी? तुम्हाला माहिती आहे, प्रधानमंत्री जनधन योजना. 3 ते 4 वेळेस प्रश्न विचारलेला आहे प्रीलाच जनधन योजनेवर. आता योजनेची घोषणा तुम्हाला माहिती आहे 15 ऑगस्ट 2014 केलेली. कोण? नवीन त्यावेळेस पंतप्रधान होते मोदी यांनी. आणि सुरुवात केव्हा झालेली? 28 ऑगस्ट 2014. सुरुवात आणि घोषणा वेगवेगळं आहे. घोषणा 15 ऑगस्टची आणि सुरुवात 28 ऑगस्टची. जनधन योजना. पुढचा एक प्रश्न आहे, जेंडर बजेट म्हणजे काय? बघा, जेंडर बजेटवर प्रश्न विचारण्यात आला होता. जेंडर बजेट म्हणजे काय? सामान्य अर्थसंकल्पातच महिलांसाठी स्वतंत्र तरतुदी. म्हणजे काय? जेंडर बजेट म्हणजे काय? वेगळा महिलांसाठी असा काही अर्थसंकल्प नाही. सामान्य जो काही अर्थसंकल्प असतो त्यामध्येच एक वेगळ्या तरतुदी. ओके, असे 15 प्रश्न विचारण्यात आले होते अर्थशास्त्राचे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओ लेक्चरला लाईक करा. तेव्हा पूर्व परीक्षा 2023च्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण बघत आहोत, जी की झाली होती जून 2023ला. त्याला आपण राज्यपत्रित पूर्व परीक्षा 2023 असं सुद्धा म्हणू शकतो. ओके, एकूण राज्यघटनेचे 15 प्रश्न विचारण्यात आले होते. या 15 प्रश्नांचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघू तर मग पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान अनुच्छेद 164 मध्ये समावेश नाही? हे घटनेचं कलम 164 मध्ये कोणतं विधान त्याच्यामध्ये समाविष्ट नाही? बघू आपण. पहिला पर्याय आहे, मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाईल. हे विधान 164 मध्ये केलेलं आहे, बरोबर आहे. नंबर 2, मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रित जबाबदार असणार नाही. हे विधान चूक आहे. कशामुळे चूक आहे? कारण
जबाबदार आहे असं पाहिजे होतं. मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रित जबाबदार असणार आहे असं पाहिजे होतं, तर ते चुकीचं विधान आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. तिसरं बघू, इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार करतील. ओके, हे सुद्धा वाक्य कसं आहे? बरोबर आहे. राज्यपालाच्या सल्ल्यानं मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानं इतर मंत्री. पर्याय क्रमांक 4, जो मंत्री कोणत्याही सलग 6 महिने कालावधीसाठी राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य नसेल, तो त्या कालावधीच्या समाप्तीनंतर मंत्री असणार नाही. ओके, त्याला कोणत्या तरी विधिमंडळाचं, विधान परिषद असो किंवा विधानसभा असो, त्याला काय करावं लागते? सदस्य असावं लागते. जर सदस्य नसला तर त्याचं सलग 6 महिन्याच्या कालावधीसाठी सदस्य नसला तर त्याचं मंत्रिपद असणार नाही. हे कलम 164 मध्ये सांगितलेले. पुढचा प्रश्न बघू. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. आपल्या या व्हिडिओ लेक्चर आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. पुढचा प्रश्न आहे, व्यक्तीने भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते. व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते जर, आता काय 4 पर्याय दिले बघू. आता व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर बरोबर आहे. स्वेच्छेने जर आपण दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर काय 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 होतं? नागरिकत्व संपुष्टात येतं. त्याच्यानंतर दुसरा आहे, व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यावर 5 वर्षाच्या कालावधीत त्यास 18 महिन्यांचा कारावास झाला असेल तर हे वाक्य कसं आहे? चूक आहे. यानं नागरिकत्व संपुष्टात येत नाही. त्याच्यानंतर दुसरं, फसवणूक, गैरमार्ग करून नागरिकत्व मिळालेले आहे असे भारत सरकारचे समाधान झाले. जर फसवणूक करून तुम्ही मिळवलं तर तुमचं नागरिकत्व संपुष्टात येणार. हे सुद्धा बरोबर आहे. व्यक्तीनं भारतीय राज्यघटनेशी अनिष्ठा दाखविली. हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. पर्याय क्रमांक किती आहे? पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. ओके, अ, क आणि ड यामध्ये फायनल कीनुसार हेच बरोबर दिलं. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. आपण 2023ची जी काही प्रश्नपत्रिका झाली ती इतिहासाचं विश्लेषण सुद्धा टाकलेलं आहे. तुम्ही आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रश्नपत्रिका म्हणून एक फोल्डर आहे, त्याच्यामध्ये बघून घ्या. ओके, या व्हिडिओ लेक्चरच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ते दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात स्वीकार केल्यानंतर भारतीय संविधानात स्वीकार केल्यासंदर्भात खालीलपैकी योग्य जोड्या कोणत्या आहेत? ओके, स्वीकार केल्यानंतर आता याच्यामध्ये योग्य जोडी निवडायची. बघा, आपण कोणत्या देशाकडून काय घेतलं? अमेरिकेकडून काय घेतलं? उपराष्ट्रपतीपद घेतलं. ओके, त्याच्यानंतर कॅनडावरून काय घेतलं? केंद्र सरकारसाठी युनियन ही संज्ञा घेतली. ओके, त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेकडून काय घेतलं? राज्यसभा निवडणूक पद्धत घेतली. हे सुद्धा बरोबर आहे दोन्हीसुद्धा. कॅनडाकडून काय घेतलं? राष्ट्रपतीकडून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या सदस्याची नामनिर्देशन पद्धती. ही सुद्धा बरोबर आहे. एकूण सर्व काय आहेत या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघू. बघा, पुढचा प्रश्न आहे 74 नंबरचा. बघा, हा प्रश्न आहे, संसदीय राजभाषा समितीचा मुख्य उद्देश काय आहे? कोणती? संसदीय राजभाषा समितीचा मुख्य उद्देश विचारले आहे. त्याचा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. बा फक्त काय? केवळ काय आहे? संघाच्या अधिकृत उद्दिष्टासाठी हिंदी भाषेच्या वापराबाबत झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे आणि हिंदीचा वापर वाढवण्यासाठी. बघा, कोणताही प्रश्न मी जेव्हा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल त्यावेळेस स्टॉप करायचा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आणि नंतर विश्लेषण बघायचं. बघा, संसदीय राजभाषा समिती कधी स्थापन झाली होती? हिंदी भाषेचा उद्दिष्टासाठी स्थापन करण्यात आली होती आणि हिंदी भाषेचा वापर करण्यासाठी शिफारसी वापरून 1976 साली या समितीची स्थापना झाली होती. कोणती समिती आहे ती? कोणती समिती आहे? संसदीय राजभाषा समिती 1976ला. राजभाषा अधिनियम 1963 आहे. त्याच्या कलम 4.4 नुसार एकूण या समिती म्हणजे कोणती? संसदीय राजभाषा समितीमध्ये एकूण 1976ला स्थापना झाली ती. एकूण किती सदस्य असतात त्याच्यामध्ये? एकूण 30 सदस्य असतात. 29 सदस्य, 20 लोकसभेचे आणि 10 राज्यसभेचे सदस्य अशी मिळून समिती असते. कोणती? संसदीय राजभाषा समिती. पुढचा प्रश्न बघू. बाकीचे पर्याय आपण बघितले नाहीत कारण ते चुकीचे आहेत. ओके, तुम्ही स्टॉप करून वाचून घेऊ शकता. आता हा जो प्रश्न आहे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या संदर्भात, हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. त्यामुळे रद्द केलेल्या प्रश्नाचं विश्लेषण आपण बघणार नाही. फक्त एवढं लक्षात असू दे की जिल्हा परिषद अध्यक्षावर एक प्रश्न विचारण्यात आला होता. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे कोणता?
पुढीलपैकी बिगर घटनात्मक आयोग, बघा बिगर घटनात्मक आयोगावर बिगर घटनात्मक संस्था कोणत्या आहेत असा एक प्रश्न विचारण्यात आला होता. बघा याचं योग्य पर्याय क्रमांक काय, तुम्ही स्टॉप करून व्हिडिओ उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी याचं उत्तर सांगतो. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4, 1 आणि 4 म्हणजे नीती आयोग आणि केंद्रीय माहिती आयोग हे बिगर घटनात्मक आयोग आहेत. घटनात्मक आयोग कोण येतं? राज्य वित्त आयोग आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग हे काय येतं? घटनात्मक आयोग आहेत. बघा थोडक्यात आपण विश्लेषण बघू. नीती आयोगाची स्थापना कधी झाली होती? नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी कधी 2015ला झाली होती. सध्या CEO कोण येतो? सुब्रमण्यम. अध्यक्ष कोण असतात? पदसिद्ध पंतप्रधान असतात. ओके. त्याच्यानंतर बिगर घटनात्मक आयोग कोणता आहे की केंद्रीय माहिती आयोग. केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना कधी झाली होती? 12 ऑक्टोबर 2005ला झाली होती. ओके. आता त्याच्यानंतर राज्य वित्त आयोग. राज्य वित्त आयोग, आता केंद्रीय वित्त आयोग बघा 280 कलमानुसार केंद्रीय वित्त आयोग असतो. तुम्हाला माहिती. त्याच्यानंतर राज्य वित्त आयोग काय आहे? 73व्या आणि 74व्या दुरुस्त्या झाल्या. ओके. तर 73वी घटनादुरुस्ती कधी झाली ती? 1992ला झाली होती. 1992च्या 73व्या घटनादुरुस्तीनुसार काय 243 आहे हे कलम आहे राज्यघटनेचं. कोणचं? 243 आहे. याच्यानुसार राज्य वित्त आयोगाची स्थापना कोण करतो? राज्यपाल करतो दर 5 वर्षांनी. ओके. हे एक कलम लक्षात असू द्या. त्याच्यानंतर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. आता हा मागासवर्गीय आयोग आहे. मागासवर्गीय आयोगाची स्थापना कधी झाली ती? 14 ऑगस्ट 1993. 14 ऑगस्ट 1993 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग हा कोणता आहे? घटनात्मक आयोग आहे. ओके. 14 ऑगस्ट आणि 102वी घटनादुरुस्ती झाली होती बघा. कधी? 2018ला. तुम्हाला माहीत असेल. 102वी घटनादुरुस्तीनुसार काय दिला होता? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा दिला होता. घटनात्मक दर्जा कधी दिला होता? 2018ला. आणि कलम कोणतं ॲड केलं होतं? 338B नुसार याला घटनात्मक दर्जा दिला होता. ओके. एवढी माहिती आयोगाची. बघा पुढच्या तुम्हाला याचा फायदा होईल. आणखी एक आला होता प्रश्न. कशावर? पुढचा प्रश्न बघू. लोकपाल आणि लोकायुक्त सुधारणा अधिनियम 2016च्या प्रमुख तरतुदी विचारण्यात आल्या होत्या. लोकायुक्त ह्याचं डायरेक्ट उत्तर सांगतो. तुम्ही स्टॉप करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला आता उत्तर सांगतो. कोणतं उत्तर आहे असं? पर्याय क्रमांक 2 अ, ब आणि ड. कोणतं? क चुकीचं आहे. आता बघू. लोकपाल आणि लोकायुक्त सुधारणा अधिनियम 2016 त्याने लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 जो 16 जानेवारी 2014ला लागू झाला. तर काय याच्यात सुधारणा केली. ओके. म्हणजे लोकायुक्त अधिनियम कधीचा आहे? 2013चा. सुधारणा कधी केली? 2016चा. त्याच्यानंतर सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील सादर करण्याच्या तरतुदी संबंधित असलेले 2013च्या कलमातील कलम 44 देखील दुरुस्त करण्यात आले. ओके. हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची स्थापना 1 वर्षाच्या आत करावी असे बंधनकारक करण्यात आले. हे काय आहे? विधान चुकीचं आहे. असं काही बंधनकारक प्रत्येक राज्यावर करण्यात आलं नव्हतं. 1 वर्षाच्या आत काहीतरी कालावधी चुकला वाटतं तुम्हाला. बघून घ्या तुम्ही. दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील 30 दिवसात सादर करावाच्या कालावधीची तरतूद हटवण्यात आली आहे. ओके. हे सुद्धा बरोबर आहे. लोकपालावर एक प्रश्न विचारण्यात आला. आणखी एक चालू घडामोडीचं तुम्हाला सांगतो. अजय माणिकराव खानविलकर हे सध्या काय आहेत? लोकपाल आहेत. कोण येतं? चालू घडामोडी लक्षात असू द्या. यांची नियुक्ती आता झालेली आहे. अजय माणिकराव खानविलकर. पिनाकी चंद्र घोष हे पहिले लोकपाल होते. ओके. त्याच्यानंतर एकाकडे प्रभारी दिला होता आणि तिसरे कोण यायचं? अजय खानविलकर. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न हा पुन्हा आला कोणता? राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाबद्दल त्यांची कर्तव्य दिली. बघा अगोदर आला होता तो घटनात्मक आहे का बिगर घटनात्मक आहे अशा स्वरूपाचा. आता त्याची कर्तव्य आयोगावर प्रश्न आयोग विचारतेच. ओके. ह्याच्यावर प्रश्न बघू. बघा कोणकोणते कर्तव्य येतं ह्याचं उत्तर सांगतो मी तुम्हाला. वरीलपैकी सर्व कर्तव्य आहेत. कोणकोणती? बघा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या हक्क आणि संरक्षणापासून
वंचित राहण्याच्या संदर्भात विशिष्ट तक्रारीची काय करणे, चौकशी करणे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग करतो. त्याच्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये सहभागी होणे आणि सल्ला देणे, बरोबर आहे. त्याच्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाचे संरक्षण, कल्याण, विकास आणि प्रगती यासंबंधी इतर कार्य पार पाडणे, हे सुद्धा बरोबर आहे. मागासवर्गीय आयोगाची स्थापना मी तुम्हाला सांगितलेली पाठीमागच्या प्रश्नामध्ये 14 ऑगस्ट 1993 साली मागासवर्गीय आयोगाची स्थापना झाली. हेडक्वार्टर त्याचं दिल्ली आहे. 102वी घटना दुरुस्ती झाली होती 2018ला. त्याच्यानुसार या आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. 338B नुसार भारतीय राज्यघटनेच्या कलमामध्ये याला घटनात्मक दर्जा दिलेला आहे. बघा कोणती जोडी चुकीची, भारताचे राष्ट्रीय पक्ष आणि स्थापना वर्ष दिलेले. बघा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सवादी CPIची स्थापना कधी झाली, 1964ला, बरोबर आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, CPIची स्थापना 1926. इथं चुकीचे, इथं काय पाहिजे होतं, 1925 पाहिजे होतं. बहुजन समाज पक्ष BSP 1984, हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस 1998, हे सुद्धा बरोबर आहे. चुकीचं कोणतं आहे, हे CPIचं, हे चुकीचं आहे, म्हणजे उत्तर आपलं हे असणार आहे. ओके, सध्या काय आहेत, एकूण राष्ट्रीय पक्ष 6 आहेत. ऑल इंडिया तृणमूल जो काँग्रेस आहे याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काय केला, रद्द केला आहे. आणखी कोणता केला, आपला जो शरद पवारचा अगोदर म्हणजे फुटायच्या अगोदर कोणता होता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, हा सुद्धा याचा सुद्धा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला. असे 3 पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला. सध्या 6 राष्ट्रीय पक्ष आहेत. ओके, बघून घ्या डिटेलमध्ये तुम्ही. बघा पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा म्हणून आला होता. भाग विचारले होते, राज्यघटनेतील कोणत्या भागात कोणतं काय दिलेले. बघा भाग एक मध्ये काय दिलेले, भाग 1 मध्ये दिलेले संघ राज्य आणि त्याचे कार्यक्षेत्र दिलेले. त्याच्यानंतर भाग 3 मध्ये तुम्हाला माहीत असेल मूलभूत हक्क दिलेले. भाग 4 मध्ये काय दिलेले, पंचायत राज. म्हणजे भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वे आहेत. त्याच्यामध्ये पंचायत राजचा एक कलम आहे. ओके, पंचायत राजचे काही कलम आहेत, तर ते कलम 40 नुसार पंचायत राजची स्थापना करणे त्याच्यामध्ये दिलेले. तर ते भाग 4 मध्ये आहे, त्याच्यामुळे ते भाग 4 दिलं. भाग 2 मध्ये नागरिकत्व आहे. ओके, हां बघा याचा पर्याय क्रमांक किती आहे, पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. ओके, बघून घ्या तुम्ही. पुढचा प्रश्न बघू. बघा राज्यघटनेचा आपण विश्लेषण बघत आहोत. प्रश्नपत्रिका 2023ची आहे. आता होणाऱ्या राज्यसेवेला किंवा गट ब साठी तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. बघा 5व्या अनुसूचीमधील अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनासंबंधित राज्यघटनेतील तरतुदी कोण बदलू शकतो, असा काही प्रश्न आहे. तर काय याचा पर्याय क्रमांक 4, सामान्य कायदा करून संसद बदलू शकते. ओके, 5वी अनुसूची आहे बघा, कशासाठी, अनुसूचित क्षेत्रासाठी, ST साठी ती तरतूद आहे. 5व्या अनुसूचित कोण बदलू शकते, संसद बदलू शकते. फायनल आन्सर कीनुसार ते त्याचं उत्तर दिलेलं आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे, एकूण 15 प्रश्न विचारण्यात आले होते, आणखी 3 प्रश्न बाकी आहेत. ओके, 3 ते 4. बघा स्वामित्व योजनेची उद्दिष्टे कोणती आहे सांगितली होती. ओके, ह्याचं मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो, तुम्ही काय पर्याय वाचून घ्या. ओके, स्टॉप करून. बघा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता कोणकोणती उद्दिष्ट आहे, ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे, हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीच्या अचूक नोंदी, हे चुकीचे, जमिनीच्या अचूक नोंदीसाठी नाही. मालमत्तेशी संबंधित वाद कमी करण्यासाठी, हे सुद्धा बरोबर आहे. आणि मालमत्तेचा कर निश्चित करण्यासाठी. बघा हे जे स्वामित्व आहे याचा लॉंग फॉर्म होते सर्वे ऑफ विलेजेस, आबादी अँड मॅपिंग विथ इम्प्रास्ड टेक्नॉलॉजी इन व्हिलेज एरिया. ओके, आता काय 2021 ते 25 दरम्यान 6.62 लाख सर्वेक्षण करायचं आहे त्यांना, म्हणजे ग्रामस्थांचं, तेवढ्या लोकांचं. ओके, पुढचा प्रश्न बघू. बघा पुढचा प्रश्न आहे, लोकसभेच्या 0 प्रहर संदर्भात विधाने विचारात घ्या. आता याचं तुम्हाला मी उत्तर सांगतो. उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 4 आहे, अ आणि ड. बरोबर आहे. बाकीचं काय, विधाने चुकीची आहे. कोणतं, प्रश्नोत्तराच्या तासानंतर लगेच कागदपत्रे ठेवण्याआधीच्या वेळ किंवा सभागृहात कोणती सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वी 0 प्रहर म्हणून ओळखले जाते. ओके, बरोबर 12 वाजता किंवा प्रश्नोत्तराचा तास संपला तर त्याच्यानंतर 0 प्रहर सुरू होते. त्याच्यानंतर सध्या दरम्यान मुद्दे मांडण्यासाठी दररोज
8 ते 9:30 यावेळेस सभापती सूचना देतात. 10च्या आत सूचना द्याव्या लागतात. असं काही निश्चित वेळ नाही की 8 ते 9:30 मध्ये. 10च्या तुम्हाला द्यावं लागतात त्या सूचना. कोणाकडं? सभापतीकडं. सध्या 0 तासादरम्यान प्राधान्यक्रमानुसार दररोज 30 प्रकरणे मांडण्याची परवानगी. असं काही निश्चित कालावधी नाही. तुम्ही कितीही प्रकरणे कधी पण मांडू शकता. 0 तासाबाबत नियमात कोणतीही तरतूद नसल्याने कोणत्याही दिवशी किती प्रकरणे मांडता येतील यावर काय कमाल मर्यादा नाही. हे बरोबर आहे. म्हणजे हे चूक आहे त्याच्यामुळे हे बरोबर आहे. असं आणखी एक लक्षात घ्या महत्त्वाचं, 1962 साली 0 प्रहारची या संकल्पनेची सुरुवात झाली. कधी? 1962. असा प्रश्न येऊन गेला आहे अगोदर एकदा. तुम्ही तो सुद्धा पाठ ठेवा. येऊ शकते पुढे चलून प्रश्न. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील केंद्र राज्य शासन यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंधाबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? कायदेविषयक संबंधाबाबत मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगतो. तुम्ही स्टॉप करून काय करा, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. काय आहे? पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. बघा, पहिलं कोणतं आहे? शेतजमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय समवर्ती सूचित आहे. बघा, कोणत्या सूचित कोणता विषय आहे याच्यावर प्रश्न आयोग विचारतो. शेतजमिनी व्यतिरिक्त, कोणत्या? शेतजमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा समवर्ती सूचित. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2, शेतीयोग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा संघ सूचित येतो. संघसूची म्हणजेच केंद्र सूची. शेतीयोग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर. त्याच्यानंतर करमणूक कर हा समवर्ती सूचित येतो. हे विधान चूक आहे. करमणूक कर हा कशामध्ये येतो? राज्य सूचीमध्ये येतो. त्याच्यानंतर पुरातन वस्तू संग्रहालय हा विषय राज्य सूचीमधला आहे. ओके, बरोबर आहे. पुरातन वस्तू संग्रहालय हा विषय राज्य सूचीमधला आहे. कोणत्या सूचीमध्ये कोणता विषय येतो याच्यावर आयोग दरवर्षी एकतरी प्रश्न विचारतो. ते तुम्ही करणं अपेक्षित आहे. ओके, पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघू. बघा, तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. पुढच्या वेळेस आपण सर्व विषयांचं विश्लेषण बघणार आहोत. त्याला तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. ओके, घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदी समावेश करण्यात आल्या. त्यात समावेश नाही असं म्हणते. बघा, पर्याय क्रमांक काय याचं? एक चुकीचं आहे. म्हणजे कलम 51 मूलभूत कर्तव्य हे ज्यावेळेस घटना परिषद झाली त्यावेळेस होतं का? नव्हतं. म्हणजे 338 नुसार घटना दुरुस्ती आहे त्यावेळेस चर्चा करून त्याच्यामध्ये समावेश झाला. 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी त्यानुसार चर्चा केली आणि समाविष्ट झालं. 123 नुसार राष्ट्रपतीचा जो काही वटहुकूम असतो त्याच्याबद्दल चर्चा. म्हणजे आता 51 मध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश कधी जातो तुम्हाला माहिती कधी झाला होता? मूलभूत कर्तव्य 1976ला. कितवी घटना दुरुस्ती झाली होती? 42वी घटना दुरुस्ती झाली होती. 42व्या घटना दुरुस्तीनुसार एकूण 10 कलमे 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला होता. आणि 2002 साली 86वी घटना दुरुस्ती झाली होती. त्याच्यानुसार 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले होते. सध्या किती येतं? 11 मूलभूत कर्तव्य येतं. 11वं मूलभूत कर्तव्य 2002 साली 86व्या घटना दुरुस्तीने समावेश करण्यात आला की 6 ते 14 वयोगटाला पालकांनी शाळेत घातले किंवा त्याला शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हे प्रत्येक पालकांचं काय करण्यात आले? मूलभूत कर्तव्य म्हणून समाविष्ट करण्यात आलेले आहे. आज आपण चालू घडामोडी याविषयीचे 15 प्रश्न जे काही विचारले होते त्याचे विश्लेषण बघू. येणारी जी काही कंबाईन प्री आहे आणि राज्यसेवा प्री आहे त्यासाठी तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. म्हणजे प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले होते याचं विश्लेषण आपण बघू. चला तर मग पहिला प्रश्न बघू. नोव्हेंबर 2022 मध्ये 10वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? बघा, असल्या प्रकारचे प्रश्न विचारतात. आता आपल्याला माहीत पाहिजे. बघा, याचं योग्य उत्तर सांगतो. योग्य उत्तर देण्या अगोदर काय करा? व्हिडिओ स्टॉप करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. बघा, याचं उत्तर आहे मिझोराम. मिझोराम उत्तर. बघा, आता हा जरी प्रश्न नसून आला तर याच्या आधारित असल्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. आता तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी कळायला पाहिजे की हे जे आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट राहते हे पूर्वोत्तर राज्यामध्येच होते. आणि जे पर्यायामध्ये तुम्ही बघितले 3 पर्याय हे पूर्वोत्तर राज्याचे नाहीत. हे आसाम वगळता 2 तर पर्याय नाहीतच. ओके, बघा, आणखी जर 10वा झाला, 11वा कुठे होणार आहे? जर असा प्रश्न विचारला तुम्हाला, 11वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे मेघालय. मेघालयाची राजधानी एक आहे शिलाँग. या ठिकाणी 11वा पर्यटन मार्ट होणार आहे. ओके, एवढं लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न बघू. आपण चालू घडामोडीचे त्या संदर्भातचे डिटेल ॲनालिसिस बघत आहोत. त्यामुळे तोच प्रश्न फक्त असाच प्रश्न येणार नाही, मात्र या संदर्भातले असेच प्रश्न विचारू शकतात. बघा, गेल्या वेळेस राज्यपालावर प्रश्न आला होता एक फ्रीला. 2-3 स्टेटमेंट वाईज आला होता. बघा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ABC. बरोबर. काय? रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली हे वाक्य बरोबर आहे.
ते त्रिपुराचे राज्यपाल होते, हे पण बरोबर आहे. आणि ते मूळचे छत्तीसगड राज्याचे आहेत, हे पण बरोबर आहे. छत्तीसगड राज्याचे बघा ते त्रिपुराचे होते. आणि आणखी कोणते, झारखंड राज्याचे सुद्धा काय राहिलेले तर राज्यपाल राहिलेले आहेत. कोण, रमेश बैस. आणि लोकसभेवर रायपूरमधून किती 7 वेळा ते काय झालेले तर निवडून आलेले आहेत. कशामधून, ते लोकसभा सदस्य राहिले आहेत, म्हणजे खासदार राहिलेले आहेत. किती वेळा, 7 वेळा. रायपूर मतदारसंघ कुठलचा, छत्तीसगडचा. त्याच्यानंतर वाजपेयीचं सरकार होतं. वाजपेयीच्या सरकारमध्ये वाजपेयीच्या सरकारमध्ये पर्यावरण आणि वन राज्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत. कोण, हे आपले रमेश बैस. ओके, राज्यपाल. आणखी याच्याबद्दल काय तुम्हाला राज्यघटनेमध्ये विचारू शकतं. राज्यपालाची नेमणूक कोणत्या कलमानुसार होते, 155 कलमानुसार रमेश बैस यांची नियुक्ती झालेली आहे. प्रत्येक राज्यासाठी एक. आता राज्यघटनेमध्ये काय केलं होतं, प्रत्येक राज्यासाठी एकच राज्यपाल असावा. मात्र 7वी घटना दुरुस्ती झाली कधी, 1956ला. आणि त्यामध्ये 1 किंवा अधिक राज्यासाठी 2 किंवा अधिक राज्यासाठी एक राज्यपालाची नियुक्ती करता येते. आता आपण राज्यपाल नियुक्ती कोणत्या देशाकडून स्वीकारली, कॅनडा या देशाकडून राज्यपाल पद असावं म्हणून हे कॅनडा देशाकडून स्वीकारलं. आपण बघितलं राज्यघटनेमध्ये. या अगोदरचे विश्लेषण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाताना. ओके, वेगवेगळ्या विषयाचे तुम्ही जो विषय अभ्यास करत आहात त्या विषयाचा व्हिडिओ उघडा आणि त्या विषयाचं विश्लेषण बघा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. बघा राज्यघटनेमध्ये 2 पात्रता सांगितलेली, फक्त 2 पात्रता. कोणत्या सांगितलेले, राज्यपालाचं वय 35+ असावं आणि काय आणि ते काय असावं, ते भारतीय असावे राज्यपाल. फक्त 2च पात्रता सांगितलेली. मात्र 2 संकेत सांगितलेले. संकेत काय म्हणतात, ज्याची नियुक्ती केली तो त्या राज्याचा नसावा. म्हणजे आता रमेश बैस कुठलचे तर हे आहेत छत्तीसगडचे, मात्र हे महाराष्ट्राचे नसले पाहिजे, म्हणजे दुसऱ्या राज्याचा असावा. आणि मुख्यमंत्र्याशी विचार विनिमय करून त्यांचे काय करण्यात यावी, नियुक्ती करण्यात यावी, असं एक कलम होतं. ओके, मात्र सध्याच्या काळामध्ये मुख्यमंत्र्याशी विचार विनिमय करत नाहीत. ओके, आणि 155ला राज्यपालाची नियुक्ती, 156मध्ये काय आहे, राज्यपालाचा कार्यकाळ. एवढं महत्त्वाचं सांगितलं. आणखी डिटेल म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न चालू घडामोडीला विचारू शकतात आणि याचा तुम्हाला राज्यघटनेमध्ये सुद्धा फायदा होऊ शकतो. बघा पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता 15पैकी. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आपण खूप सारे याच्यानंतर जे काही प्रिव्हियस PYQ क्वेश्चन आहेत ते बघणार आहोत. त्याचं डिटेल ॲनालिसिस तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लेक्चरला नक्की लाईक करत जा. ओके, संयुक्त राष्ट्रसंघाच्या पोषण वर्धन मोहिमेसंदर्भात विचारण्यात आला होता प्रश्न. आता तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा आणि उत्तर देण्याचा. हा जरी प्रश्न आला नाही मात्र याच्या संदर्भात तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतात. काय ह्याचं उत्तर आहे 3 काय, अ, क आणि ड बरोबर. अ, क आणि ड बरोबर. बघू आपण काय. मोहिमेच्या समन्वयकपदी अफशान खान यांची नेमणूक झाली. बघा या एक महिला आहेत, त्यांची नेमणूक झाली. आता हा प्रश्न काय विचारला, संयुक्त राष्ट्राच्या पोषण मोहिमेसंदर्भात. बघा हे काय येतं, अशफाक या काय येतं, या भारतीय वंशाच्या आहेत. एखाद्या व्यक्तीची भारतीय वंशाची नेमणूक जर कशामध्ये झाली असेल तर काय आहे, तर तुम्हाला त्या संदर्भात प्रश्न विचारण्यात जाऊ शकतो. हे कोण आहेत, कॅनडा आणि ब्रिटनचे नागरिकत्व आहेत यांच्याकडे, म्हणजे हे महिला आहेत. बरोबर आहे, कॅनडा आणि ब्रिटनचे नागरिकत्व यांच्याकडे आहे. आणि याची फेब्रुवारीमध्ये नेमणूक झाली. बघा फेब्रुवारी 2023मध्ये. आणि ही परीक्षा झाली जूनमध्ये, म्हणजे 2-4 महिन्याच्या पूर्वीची घटना विचारलेली आहे. आता ही काही मोहीम आहे कोणाची, संयुक्त राष्ट्रसंघाची. तर ह्याच्यामध्ये काय 2030पर्यंत कुपोषणाचे उच्चाटन करणे हे मोहिमेचं उद्दिष्ट आहे. या ठिकाणी इथं एक समन्वयक दिले, म्हणजे दोन्हीपैकी एकच उत्तर असेल हे तुम्हाला लॉजिकनं सुद्धा खाली पर्यायामध्ये बघता येते. ही मोहीम जगातील कुपोषण असलेल्या देशामध्ये राबवण्यात येते. ज्या देशामध्ये कुपोषण आहे म्हणजे 65 देशामध्ये ही मोहीम राबवण्यात येते. कोणती, पोषण वर्धन मोहीम. 65 देश आणि भारतातले 4 राज्य यामध्ये सुद्धा ही मोहीम राबवण्यात येते. आता युनोचे म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाचे सध्या महासंचालक कोण येतं, अंतोनियो गुटेरस. नाव लक्षात असू द्या, अंटोनियो गुटेरस. आता या जे काय आहेत अफशान खान, बघा गुगलवर सर्च करून बघा, छान त्यांचा फोटो येईल तुम्हाला, तो बघता येईल. ओके, वुमेन फॉर वुमेन इंटरनॅशनल ही जी संस्था याच्या काय राहिलेल्या आहेत, त्या CEO राहिलेल्या आहेत. भारतीय वंशाच्या आहेत म्हणून त्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला होता. म्हणून तुम्हाला यानंतर एखाद्या भारतीय व्यक्तीची नेमणूक करण्यात आली जागतिक स्तरावर, तो प्रश्न बघणं आहे. बघा पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता चालू घडामोडीच्या संदर्भात. कोणता, 2023मधील महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या महामंडळाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आहे तो एक नजरेखालून घालणं महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये कोणतं महामंडळ, उत्तर काय आहे, उत्तर पर्याय क्रमांक 3
सॉरी 3 नाही. आणि हे उत्तर मी तुम्हाला जे सांगतो हे फायनल ॲन्सर कीनुसार सांगतो. ओके. उत्तर क्रमांक 2 आहे याचं अ, क आणि ड म्हणजे राजे रामजी नाईक आर्थिक महामंडळ हे एक म्हणजे काय स्थापन करण्याची घोषणा केली होती. जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ आणि संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ हे. आता मराठवाडा दुग्ध विकास महामंडळ असं काही नाही. ओके. तुम्हाला माहीत असेल राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ असं एक मंडळ आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळ आहे, ज्याची स्थापना 1965 साली झाली. ती राष्ट्रीय स्तरावरचं आहे. 1965 साली म्हणजे कोणी स्थापना केली होती? डॉक्टर वर्गीस तुम्हाला माहिती आहे दुग्ध क्रांतीचे जनक म्हणतात त्याला, डॉक्टर वर्गीस कुरियन यांना म्हणतात. ओके. आणि ही एक वैधानिक संस्था आहे. ह्याचा हेडक्वार्टर कुठे आहे? आनंद, गुजरातला आहे. ओके. ही एक वैधानिक संस्था आहे. 1965ला स्थापना झाली होती वर्गीस कुरियन यांच्या प्रेरणेने. बघा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर 2023 मधील 5व्या आशियान इंडिया बिझनेस समिटचे काय करणार आहे? यजमान देश असणार आहे. याचं उत्तर काय होतं? कोलालंपूर. हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. म्हणजे अशा घटला 1 लाईनर प्रश्न विचारणार, सगळ्यात जास्त 1 लाईनर. बघा हा एक स्टेटमेंट वाईज प्रश्न होता. समेत शिखरजी हे तीर्थक्षेत्र गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. तीर्थक्षेत्राविषयी योग्य विधान निवडा. बघा पर्याय 4 दिलेले. 4 पैकी हे जैन धर्माचे तीर्थक्षेत्र आहे. हे तीर्थक्षेत्र राज्यातील गिरिधरी येथे आहे. बघा हे पहिलेच 2 स्टेटमेंट आहेत ते काय तर बरोबर आहे, म्हणजे अ आणि ब बरोबर. हे तीर्थ राजस्थान म्हणजे कुठंतरी हे बरोबर असेल किंवा हे असेल, किंवा हिंदू धर्मीय असेल किंवा जैन धर्मीय असेल. म्हणजे असं तुम्ही अल्टरनेट वाईज हे लावू शकता. म्हणजे तुम्हाला लॉजिकनं सुद्धा उत्तरापर्यंत जाऊ शकतं. म्हणजे पण माहीत असणं गरजेचं आहे. बघा समेत शिखरजी हे जैन धर्माचं तीर्थक्षेत्र आहे. आता हे का चर्चेत होतं? आता आपलं जे केंद्र सरकार आहे आणि तिथलं सरकार याने काय केलं होतं, तिथलचं हे म्हणजे समेत शिखर जे तीर्थक्षेत्र आहे याला पर्यटन स्थळ म्हणून बदलण्याची काय केली होती? सूचना केली होती. म्हणून जैन धर्मीयांनी काय केलं होतं? याच्या विरोधात प्रोटेस्ट केले होतं. ओके. म्हणजे आंदोलन केलं होतं याच्या विरोधात. आता हे झारखंडमध्ये म्हणजे गिरिधी हा काय जिल्हा आहे झारखंडमध्ये, तर त्या ठिकाणी ते वसलेले आहे. आता झारखंडमधील सर्वात उंच पर्वत कोणतं आहे? पारस टेकडी. या पारस टेकडीवर हे आहे. आता विशेष काय आहे समेत शिखरजीचं? जे जैन धर्मीय आहेत 24 तीर्थकर आहेत. या 24 तीर्थकरापैकी 20 तीर्थकरांनी काय केलेले? या टेकडीवर मोक्ष प्राप्त केलेले असं म्हणतात. म्हणून त्या ठिकाणी हे महत्त्वाचे आहे जैन धर्मीयांसाठी. ओके. ते 2 बरोबर आहे. म्हणजे असल्या प्रकारचा प्रश्न विचारू शकतो. आता वेगवेगळे ऑपरेशन आपल्या देशातले सैनिक करतात. त्याच्यावर असा प्रश्न होता, तुर्की या देशातील भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी भारताने कोणते मिशन राबवले? याचं काय उत्तर आहे? याचं ऑपरेशन दोस्त. बघा तुर्की या देशात भूकंप झाला होता. तर त्या देशात काय करण्यासाठी, मदत करण्यासाठी भारताने मिशन राबवले होते. कोणते? ऑपरेशन दोस्त. सोपे राहतात तेवढे एक नजरेखालून घालून जायचं. आता हे ऑपरेशन राहत जे आहे ते येमेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी, ते 2015चं ते जुनं आहे. आता ऑपरेशन दोस्त म्हणजे होतं महत्त्वाचं. तर ते म्हणजे असल्या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. बघा पुढचा प्रश्न, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. खूप सारे आपण विश्लेषण बघणार आहोत. आणि व्हिडिओ लेक्चरला नक्कीच लाईक करा. हीच आपली गुरुदक्षिणा तुमच्यासाठी. ओके. बघा पुढचा प्रश्न बघू. UN COP 15 संदर्भात बरोबर विधान निवडायचे. आता याचं बरोबर विधान काय आहे? पर्याय क्रमांक 4 आहे अ, क आणि ड. आता काय आहे? UN COP 15 म्हणजे ही बैठक राहते, दरवर्षी होती. आता या परिषदेत जागतिक विविधता करारास काय करण्यात आली? मंजुरी देण्यात आली. हे वाक्य बरोबर आहे. जागतिक विविधता करार अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला. चुकीचं वाक्य आहे. UN COP 15चे अध्यक्षपद चीनने भूषवले. हे बरोबर आहे. धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी हवामान बदलाचे दुष्परिणाम घटवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज या करारामध्ये काय करण्यात आली? प्रतिपादित करण्यात आली. तर हे याचं बघा COP 15 हे कुठं झालं होतं? कॅनडामध्ये झालं होतं, मॉन्ट्रियल या ठिकाणी. अध्यक्षपद कोणी भूषवलं होतं? चीनने. ओके. एवढं महत्त्वाचं आहे. तेवढं तुम्हाला असले प्रश्न विचारतात. COP महत्त्वाची बैठक राहते, दरवर्षी होती. बघा खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे IBM महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023चे उद्घाटन केले होते? बघा एखादी जागतिक स्पर्धा असेल आणि ती भारतात होत असेल तर अशा संदर्भातचा प्रश्न विचारू शकतात. तर याचं उद्घाटन कोणी केलं होतं? स्पर्धेचं श्री अनुराग सिंग ठाकूर यांनी काय केलं होतं? उद्घाटन केलं होतं. हे महत्त्वाचं आहे.
आता ही 13व्या स्पर्धा झाल्या होत्या कुठं भारतात. आता 2006 नंतर विशेष काय होतं याच्यामध्ये, 2006 नंतर भारतानं प्रथमच काय केलं होतं, पदतालिकेत अव्वल स्थान पटकावलं. यामध्ये स्पर्धा झाल्यानंतर उद्घाटनाच्या नंतरची गोष्ट आहे. ओके, पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता अर्जुन पुरस्कार यावर. आता अर्जुन पुरस्कार 2022. आता पुढं काय, हा प्रश्न येणार नाही अशाला असा, मात्र अर्जुन पुरस्कारावर प्रश्न अशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो. असं तुमचं एक संघ म्हणजे अभ्यास कसा करायचा चालू घडामोडीचा, ह्याच्यामध्ये तुम्हाला एक लॉजिक येऊन जाईल. बघा, पर्याय क्रमांक 3 भक्ती कुलकर्णीचं काय आहे, 3 नंबर ही या बुद्धिबळाशी संबंधित आहे. त्याच्यानंतर साक्षी कुमारी काय आहे, या कबड्डीशी संबंधित आहेत. आणि लक्ष्य सेन बॅडमिंटन संबंधित आहेत. आता तुम्हाला 2023चे जे काही हे आहेत पद्म पुरस्कार ते करणं अपेक्षित आहे. 2023चे जाहीर झाले आणि जानेवारी 2024ला मिळाले, म्हणजे येणाऱ्या परीक्षेला त्यावरच फोकस असणार आहे. ओके, आता 1 नंबरचा पुरस्कार कोणता आहे, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 1 नंबरचा, आणि अर्जुन पुरस्कार 2 नंबरचा आहे. आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023ला 2 जणांना दिला, लक्षात असू द्या. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाकोणाला, चिराग चंद्रशेखर चेड्डी आणि रंकी रेड्डी सात्विक साईराज. तुम्हाला कोणत्याही चालू घडामोडीच्या पुस्तकात भेटून जातं हे नाव. कोणतं, चिराग चंद्रशेखर शेट्टी आणि रंकी रेड्डी सात्विक साईराज, ह्या बॅडमिंटनचे दोन्ही खेळाडू इथं. आणि ह्या अर्जुन पुरस्काराची आता ह्या झाला कोणता, 1 नंबरचा कोणता, मेजर ध्यानचंद खेलरत्न. आता 2 नंबरचा कोणता, अर्जुन पुरस्काराची सुरुवात 1961ला झाली होती. आणि याचं सध्या बक्षीस वाढवण्यात आलं, किती, 15 लाख रुपये. सुरुवातीला आय थिंक 5 लाख रुपये होता, आता 15 लाख रुपये करण्यात आलं खेळाडूला बक्षीस देणं. 26 जणाला 2023चा म्हणतो मी, हे 22चे विचारले. 2023ला 26 जणाला म्हणजे देण्यात आला होता. त्यांचे खेळ कोणते एकदा नजरेखालून घालणं तुम्हाला अपेक्षित आहे. आणि भारतरत्न पुरस्कारसुद्धा यावर्षी 5 जणांना दिलं. त्या 5 जणांविषयी माहिती तुम्हाला बघणं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघू. बघा, पुढचा प्रश्न आहे मार्च 2023मध्ये सरकारने पेन्शन फंड नियामक विकास प्राधिकरण PFRDA चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली. वेगवेगळ्या संस्था असतात शासकीय, काय असतं ते डायरेक्टली प्रश्न अशा प्रकारचा विचारू शकतात. तर याचं काय, पाठच असणं अपेक्षित आहे, माहीतच असणं अपेक्षित. दीपक मोहंती यांची नेमणूक केली होती 2023ला, मार्च 2023ला. बघा, मार्च फेब्रुवारीमधले जास्त प्रश्न आलेले आहेत. आणि परीक्षा कधी झाली ती लक्षात घ्या, जूनमध्ये. ह्या पण परीक्षा जून-जुलैमध्ये MPSCच्या होणार आहेत. आणि दुसऱ्या पण परीक्षेला असल्या प्रकारचे प्रश्न विचारतात. आता जे काही पेन्शन फंड नियामक विकास प्राधिकरण आहे, याची स्थापना कधी झाली ती, हे महत्त्वाचं आहे. 23 ऑगस्ट 2003ला. बघा, तुम्ही एक कच्चं ठेवू शकता, कच्चे पेज, किंवा तुमच्याकडे प्रश्नपत्रिका ठेवू शकता. त्या प्रश्नपत्रिकेवर तुम्ही माझं लेक्चर बघत काय करा, असे पॉईंट लिहून घ्या. म्हणजे ह्याचं मुख्यालय कुठे, दिल्लीला आहे. ओके, म्हणजे तुम्हाला पुढच्या याच्यासाठी महत्त्वाचं. बघा, 25वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद 2022मध्ये कुठे आयोजित करण्यात आली होती, अशा प्रकारचा एक चालू घडामोडीचा प्रश्न आहे. 2022मध्ये कुठं, कटरा जम्मू काश्मीर या ठिकाणी 2022ची 25वी. आता 2023ची एक झाली बघा, 2023ची बी झाली, तर ती कुठे झाली, इंदोरला झाली. इंदोरला 26वी किती होती, 26वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद कुठे झाली, इंदोरला झाली. ओके, 24-25 ऑगस्ट 2023ला झालेली. बघा, पुढचा प्रश्न चालू घडामोडीच्या संदर्भात विचारला होता. युनेस्कोने 2023चा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या देशातील मुली आणि महिलांना काय करण्यात आला, समर्पित करण्यात आला. तर कोणता देश, काय याचं योग्य उत्तर, याचं उत्तर आहे अफगाणिस्तान. अफगाणिस्तान या देशाला काय करण्यात आला, समर्पित करण्यात आला. आता युनेस्को काय करते, आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन जाहीर करतात. आता कोणत्या दिवशी, तर याचा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन राहतो 24 जानेवारी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन युनेस्कोद्वारे जाहीर झालेला आहे. ओके, आणि 2018 पासून युनेस्को अशा प्रकारचा एक दिन साजरा करते. तर 2023चा तर कोणाला समर्पित केला त्याने, अफगाणिस्तानातील मुली आणि महिलांना. ओके, 2023मध्ये कोणत्या देशाने ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख चलनी नोटेवरून वगळला. बघा, 1 लाईनर प्रश्न आहेत. कोणत्या देशावर वगळला, ऑस्ट्रेलिया. याचं उत्तर काय आहे, ऑस्ट्रेलिया. फायनल कीनुसार उत्तर आहेत. ओके, तर ऑस्ट्रेलिया देशाने काय केलं ना, ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख त्यांच्या चलनी नोटावरून वगळला. ओके, आता 15वा प्रश्न विचारण्यात आला होता बघा, पद्मश्री पुरस्कार अशा प्रकारचा प्रश्न विचारतात. खेळासंबंधित अर्जुन पुरस्कार, मेजर
हे केलं तर मी तुम्हाला सांगितले 2000. आता याचं उत्तर काय आहे? हा प्रश्न रिपीट विचारणार नाहीत म्हणजे पुरस्काराचा, मात्र अशा प्रकारचा एक प्रश्न विचारू शकतात. आता याचं काय आहे? पद्मश्री 4 तुम्हाला हे महाराष्ट्राची व्यक्ती करणं अपेक्षित आहे. याचं 4 उत्तर आहे. काय आहे? रमेश पतंगे साहित्य आणि शिक्षण या क्षेत्राशी संबंधित. त्याच्यानंतर डॉक्टर महेंद्र पाल विज्ञान आणि बघा इथं डॉक्टर विज्ञान, इथं बऱ्याच जणांना अशा जोड्या लावल्या आणि ती बरोबर पर्यायी, कारण बीची एकच जोडी आहे. ओके, म्हणजे असं पण लॉजिक कधी मध्ये लागते, नेहमीच लागणाचं नाही. उमाशंकर पांडे समाजकार्य. त्याच्यानंतर परशुराम खुने काय आहे? कला याशी संबंधित. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं 2023चे पुरस्कार तुम्हाला करणं आता अपेक्षित आहे. हे 2022चं विचारलं होतं, 22चं विचारलं ना. 2023च्या पद्मश्री पुरस्काराबद्दल 2023चे पद्मश्री विचारले. ओके, मग अशाच प्रकारचं तुम्हाला प्रश्न विचारल्या जाऊ शकतात चालू घडामोडीचे. तुम्ही काय करा, असल्या प्रकारचा अभ्यास करा. ओके, आणि आपल्या व्हिडिओ लेक्चरला नक्कीच लाईक करत जा तुम्ही बघितल्यानंतर, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. मी आणखी पण विषयाचं म्हणजे 2022 असन राज्यसेवा किंवा कंबाईन गट असन म्हणजे पूर्व मुख्य त्यांचे पण विश्लेषण आपण बघणार आहोत. ओके, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.